ओके. ओके, लेट मी चेक. विजय सर आय थिंक लेट जॉईन झालेले आहेत, हरकत नाहीये. ओप्पो. ओप्पो कोण आहे? फार विचित्र नाव आहे ओप्पो. ओप्पो F31. जस्ट अ सेकंड. फाईन. विशाल जवळ गुड इव्हनिंग. चला. विजय चव्हाण गुड इव्हनिंग. जस्ट अ सेकंड. ओके. लेट मी चेक कोण कोण आहेत बघू द्या, आपण लगेच स्टार्ट करूयात. रेखाताई जगताप, सीमा मॅडम, अपर्णा चव्हाण मॅम, पूजा मॅम, सिद्धार्थ, ओप्पो CPH2729. कोण येथे? दिगंबर गुड इव्हनिंग. विनोद थोरात सर, विशाल जवक, सिद्धार्थ कुंभार. ओके. बाळासाहेब, विशाल खरात, सपना मॅम. ओके. भरामू. भरामू कोण आहे? भरामू. ओके फाईन. रेखा बांदल मॅम. ओके फाईन. सगळे आहेत. नो प्रॉब्लेम. लेट्स बिगिन. चालू करूयात. आय होप मी सगळ्यांना दिसतोय, माझा आवाज ऑडिएबल आहे. येस. टोटल किती टॉपिक झाले होते आठवते कुणाला? चॅटबॉक्समध्ये टाईप करा. अंतर्मनाच्या 11 नियमांपैकी टोटल किती नियम झालेले आहेत? सांगा. 7 झालेले आहेत. दिगंबर सरी 7 झालेले आहेत. ओके फाईन. ओके. नो प्रॉब्लेम. चला. विल गो टू द नेक्स्ट 8. 7 नंबरचं घेऊयात, थोडंसं लिंक लागेल. 7 नंबर, 7 नंबर, रवी सर 7 नंबर. ओके. शेवटचा टॉपिक होता वीक, आय थिंक सेशन 5 मधला, हा 6 असेल कदाचित. अंतर्मनाशी बोलताना नेहमी वर्तमान काळातील वाक्यरचना करावी, याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. जवळपास मला वाटतं 2 तास यावरती बोललेलो आहोत. अंतर्मनाशी बोलताना नेहमी वर्तमान काळातील वाक्यरचना असावी. ज्यांचं हे पहिलं सेशन आहे त्यांनी टेन्शन बिलकुल घेऊ नका. सगळे रेकॉर्डिंग्स तुम्हाला उद्या पुन्हा अवेलेबल होतील. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5, पार्ट 6, सगळ्यांची लिंक एकाच मेसेजमध्ये तुम्हाला उद्या अवेलेबल करून दिली जाईल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, कुठल्याही लिंकवरती जायची गरज नाही. एकच लिंक तुम्हाला येईल आणि त्या लिंकमध्ये आत्तापर्यंतचे झालेले सगळे रेकॉर्डिंग्स असतील, अवेलेबल असतील. त्यामुळे डोंट वरी. ठीक आहे, याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. आपण जाऊयात नेक्स्ट, कारण ऑलरेडी लेट झालेला आहे. नंबर 8. आपली इच्छा अंतर्मनाला बोलून दाखवा. ओके, मला असं वाटतं की आपल्यापैकी एकाने कोणीतरी हे रीड केलं पाहिजे. चला, कुणाला आवडेल रीड करायला? लेट मी चेक. विजय सर, कॅन आय रिक्वेस्ट यू टू प्लीज पुट ऑन द शर्ट? दिगंबर. दिगंबर भवर, तुम्ही वाचा. अनम्यूट करून वाचू शकता. ओके. दिगंबर सर. विनोद खरात आपण वाचू शकता. दिगंबर सर हलत नाहीयेत. ओके. विनोद थोरात तुम्ही वाचा. फाईन. विनोद थोरात अनम्यूट करून वाचू शकता. रवी सर, इज देअर एनी प्रॉब्लेम? अनम्यूट होत नसेल कदाचित. राईट. दिगंबर भवर अनम्यूट होत नाहीये का?
ओके, अनम्यूट होत नाहीये. रवी सर, हॅव यू मेड एनी सेटिंग्स? ठीक आहे, चला मीच वाचतो, नो प्रॉब्लेम. आपली इच्छा अंतर्मनाला बोलून दाखवा. चला, ॲज युजल आपल्याकडे पेन पाहिजे. वी शुड हॅव अ पेन. ओके, पेन, पाणी आणि पेज. ओके, लिहायला चालू करा. माय करंट, माय करंट 3 विशेष. 3 विशेष म्हणजे मराठीत मी तुम्हाला सांगेल, माझ्या आत्ताच्या वर्तमान काळातील 3 इच्छा. आत्ता आत्ताच्या वर्तमान काळातील 3 इच्छा. फक्त 3 इच्छा, 3 पेक्षा जास्त नाही. ओके, फक्त 3 इच्छा, 3 पेक्षा जास्त नाही. ओके, आता इच्छा व्यक्त करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पहिली जी इच्छा आहे समजून घ्या. पहिली जी इच्छा आहे, आता जर 3 इच्छा असतील, 3 इच्छा असतील समजून घ्या. 3 इच्छा जर असतील, 3 पैकी पहिली जी इच्छा आहे ती 3 पैकी छोटी असेल. नंबर 2ची ही पहिल्यापेक्षा मोठी असेल. नंबर 3ची ही पहिल्या आणि दुसऱ्यापेक्षा मोठी असेल. त्याच्या मागचं कारण असं आहे, आपण पहिली छोटी इच्छा म्हणजे विश आपण आपल्या अंतर्मनाला मागणार आहोत. ज्यावेळेस ती कंप्लीट होईल, त्यावेळेस आपल्या अंतर्मनावरचा आणि आपण जे करतो आहोत त्यावरचा कॉन्फिडन्स वाढेल, विश्वास वाढेल. समजताय? जर 3 विशेष आपण आपल्या अंतर्मनाला सांगणार असो, त्यापैकी 3 पैकी सगळ्यात छोटी जी इच्छा आहे, छोटी जी विश आहे, ती अंतर्मनाला मागा. ती जेव्हा लवकर कंप्लीट होईल, छोटी असल्यामुळे ॲब्सोल्युटली ती लवकर कंप्लीट होईल. आणि जेव्हा ती लवकर कंप्लीट होईल त्यावेळेस आपल्यावरचा, आपण करत असलेल्या प्रोसेसवरचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंतर्मनाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा अंतर्मनावरील विश्वास डेव्हलप होणार आहे, बॉन्ड क्रिएट होणार आहे. ओके, त्यानंतर 2 नंबरचं विष असेल, त्या नंबरचं 3 विष असेल. आणि महत्त्वाची गोष्ट, कधीही मोठी विष डायरेक्टली मागू नका. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, डायरेक्ट करोडामध्ये बोलायचं नाही. जर तुम्ही लाख कमवू शकत नसाल तर अगोदर हजारामध्ये बोला, नंतर लाखामध्ये बोला, नंतर करोडामध्ये. डायरेक्टली मर्सिडीज नाही घ्यायची. आता तुमच्याकडे स्कूटी आहे, ती पण सेकंड हँड असेल आणि तुम्ही मर्सिडीजबद्दल सांगताय, अंतर्मन ॲक्सेप्ट करणार नाही. तुम्हाला एखादा आजार 20 वर्षांपासून आहे आणि लगेच सांगताय की मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बरा होईल, अंतर्मन ॲक्सेप्ट करणार नाही. लक्षात येत आहे? त्यामुळे कोणतीही गोष्ट अंतर्मनाकडे सांगत असताना तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास असणं गरजेचं आहे. ओके, विश्वास असणं गरजेचं आहे. राईट. आता आपण इथे बघूयात, आपली इच्छा अंतर्मनाला बोलून दाखवा, पण ती अंतर्मनाने कशी पूर्ण करावी हे अंतर्मनास सांगत बसू नये. कधीही सांगू नका की तू असं कर तसं कर. डोंट गाईड टू सबकॉन्शियस माइंड. लेट मी टेल यू बाय द वे, युअर बिगेस्ट गाईड इज युअर सबकॉन्शियस माइंड. ओके, सगळ्यात मोठा गुरु तुमचा अंतर्मन आहे. तुमचं अंतर्मन हे तुमचा सगळ्यात मोठा गुरु आहे. बाकीचे सगळे नंतर येतात, अगोदर युअर सबकॉन्शियस माइंड. लेट मी टेल यू, सबकॉन्शियस माइंड इज युअर बिगेस्ट गुरु. जे तुम्हाला सगळ्यात जवळचं काय आहे तर सबकॉन्शियस माइंड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लेट मी टेल यू, युअर सबकॉन्शियस माइंड इज अ रिअल गॉड टू यू. ओके, तुमचं अंतर्मन हे तुमच्यासाठी देव आहे. तुमचं अंतर्मन हे तुमच्यासाठी व्हॉट एव्हर इट इज डिवाईन आहे. जे काही बरोबर. तुम्ही देव मानता, डिवाईन मानता, तुमचं अंतर्मन हे तुमच्यासाठी यु नो व्हॉट वी कॅन से, इट इज इट इज अ गाईड म्हणा किंवा हु इज गोइंग टू होल्ड युअर हँड, जे आपल्याला हात धरून शिकवताना, दॅट इज युअर सबकॉन्शियस माइंड. त्यामुळे अंतर्मनाला फक्त इच्छा बोलून दाखवा, पण ती कशी पूर्ण करायची हे सांगू नका. ओके, आपण आपल्या आईवडिलांसमोर इच्छा फक्त व्यक्त करतो, त्यांना सांगत नाही की हां मला मोबाईल पाहिजे. सपोज मी माझ्या आईवडिलांना सांगतो की मला मोबाईल पाहिजे, मी माझ्या आईवडिलांना सांगणार नाही चला सकाळी लवकर उठा, मेहनत करा, कामाला जा, जास्त मेहनत करा आणि मला मोबाईल आणून द्या. आपण कुठलीही प्रोसेस सांगत नाही. त्यामुळे अंतर्मनाला कुठलीही प्रोसेस सांगायची नाही. म्हणजे सपोज तुमचा आत्मविश्वास कमी असेल आणि तुमच्या अंतर्मनाकडे तुम्ही काय मागताय, माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे. अंतर्मनाला हं. हे सांगू नका की कशी वाढवायला पाहिजे आत्मविश्वास. आत्मविश्वास बरोबर. कसा वाढवायला पाहिजे, डो नॉट थिंक अबाउट दॅट. डोंट टेल युअर सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडला कधीही गाईड करायचं नाही. ही सगळ्यात मोठी चूक आपण करतो. डू नॉट गाईड युअर सबकॉन्शियस माइंड.
फक्त त्याला सांगा की व्हॉट यू वॉन्ट. ओके, व्हॉट यू वॉन्ट. बघा, स्क्रीनवरती बघा. कारण बाह्य मनाची विचारशक्ती मर्यादित असते, तशी अंतर्मनाची नाही. पहिल्या सेशनमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की बाह्य मनाकडे किती ताकद आहे, अंतर्मनाकडे किती ताकद आहे. त्यामुळे तुम्हाला सगळे सिरीज बघावे लागतील. सगळे सिरीज बघावे लागतील. ओप्पो कोण आहे? ओप्पो F31 Pro 5G. प्लीज म्यूट करा. सीमा नवीन मॅडम म्यूट मोबाईल करा. नवीन मोबाईल आहे तो. विजय सर प्लीज म्यूट करा. ओके, फाईन. चलो, थँक्यू. हां. सो डिअर फ्रेंड्स, आजपासून अंतर्मनाला गाईड करू नका. जस्ट अंतर्मनाला सांगा की तुम्हाला काय हवं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या मंदिरात गेल्यानंतर देवाला सांगतो की देवा मला हे अशा अशा गोष्टी पाहिजे. देवाला म्हणत नाही जरा लक्ष दे, जरा जास्त मेहनत घे माझ्यासाठी. ओके. अलीकडे तुझं लक्षच नाही गणपती बाप्पा, काय चाललंय, कुठे बिझी आहेस, रिद्धीमध्ये बिझी आहेस की सिद्धीमध्ये बिझी आहेस, असं काही सांगत नाही आपण. राईट. सो जस्ट आपण तेवढ्या नाही. विश्वासाने आपण आपल्या देवाला सांगतो, आपण तेवढ्या विश्वासाने आपल्याला आपल्या अंतर्मनाला सांगणं गरजेचं आहे. चलो आहे. नेक्स्ट. बरोबर. अंतर्मन तुमची इच्छा कशा रीतीने पूर्ण करेल? प्लीज म्यूट करा. ओप्पो F31 प्लीज. ओके. अंतर्मन तुमची इच्छा कशी पूर्ण करेल सांगता येत नाही, पण पूर्ण मात्र डेफिनेटली करणार. डेफिनेटली करणार. राईट. मला नेहमी वाटायचं की पुण्यात आपल्याला या एरियामध्ये एक जागा चांगली भेटली पाहिजे, जागा चांगली भेटली पाहिजे. अंतर्मनाला एकदा सांगितलं आणि बरोबर जर तुम्हाला ती प्रोसेस माहिती असेल. लेट मी टेल यू, अजून एक तुम्हाला खुशखबरी सांगतो. बारामतीत मी अजून एक नवीन जागा घेतलेली आहे, आपल्या क्लिनिकच्या एक्झॅक्ट शेजारी. ओके. अजून दोन ऑफिसेस किंवा दोन आपण काय म्हणूयात, गाळे म्हणा, ऑफिसेस म्हणा, जस्ट मी परचेस केलेलं आहे. आणि हे सुद्धा द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आहे डिअर फ्रेंड्स. ओके. सांगण्याचा उद्देश एक आहे की आपण प्युअर इंटेन्शनने जर एखादी गोष्ट अंतर्मनाकडे जर पाठवत असू, तर ती आपल्याला गोष्टी मिळणार आहे. ओके. कारण इथे मी नियम कुठला फॉलो करतो की अंतर्मनाला निसर्ग नियमाच्या विरुद्ध कोणती गोष्ट सांगू नये. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझ्या आत्ता मी जे दोन ऑफिसेस घेतलेत त्याबद्दल मी अशी सूचना नाही केली की, जस्ट अ सेकंद. आज थोडेसे चॅलेंजेस जास्त येत आहेत सेशनमध्ये, हरकत नाहीये. लाईटचा पहिला इश्यू झाला, मोबाईल डिस्चार्ज झाला, लॅपटॉप पण डिस्चार्ज होतोय. डोंट वरी, स्पीकर डिस्चार्ज होणार नाहीये. ओके. स्पीकर म्हणजे मी. ओके, बाय द वे आय एम रेडी. चल. हां, मी कुठे होतो? डिअर फ्रेंड्स, की मी ते गाळे घेताना असं नाही म्हटलं की निसर्ग नियमाच्या विरुद्ध सूचना नाही दिली की बाबा आता तो जो गाळ्याचा मालक आहे ना त्याला कर्ज व्हायला पाहिजे, त्याची परिस्थिती फार बिकट व्हायला पाहिजे, मग तो स्वतःहून मला विकायला पाहिजे, असं नाही. राईट. मी फक्त निसर्गाला काय सांगितलं, सबकॉन्शियस माइंडला काय सांगितलं की माझं हे ऑफिस बारामतीतलं मला अजून खूप मोठं करायचं. आणि माझं एक स्वप्न होतं की बारामतीमध्ये सगळ्यात मोठी, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी हिप्नोथेरपी सेंटर मला बारामतीत करायचं आहे. हे माझं स्वप्न होतं आणि आता ते स्वप्न पूर्ण होत आहे. राईट. आत्ताचं ही क्लिनिक बारामतीतलं खूप मोठं आहे, आपल्या पुण्यापेक्षा तर 3-4 पटीने ऑलरेडी मोठं आहे. आणि याच्यापेक्षाही मोठं आपल्या बारामतीमध्ये होत आहे. राईट. सांगण्याचा उद्देश काय, हां पुण्यात पण खूप मोठं करणार आहे आपण, डोंट वरी. आणि हाच नियम मी तिथे वापरला की मी माझ्या अंतर्मनाला सांगत असतो की मला या गोष्टी पाहिजे, आणि ते अंतर्मन मला मिळवून देत आहे. तो सांगण्याचा उद्देश काय आहे की पुढचे अजून काही दिवस आपल्याला फक्त आपल्या 3 विशेषवरती काम कर. सगळ्यांनी असं करा, 3 3. ओके, 3 लाईक दिस. ओके. फक्त 3 विशेष. या 3 विशेष, विशेष म्हणजे काय, इच्छा. फक्त 3 इच्छा, आणि त्याच 3 इच्छा कंटिन्युअसली मनातल्या मनात रिपीट करत राहायच्या. ओके. फॉर एक्झाम्पल, माझ्या 3 इच्छा आहेत. त्यापैकी पहिली इच्छा आहे ए, दुसरी आहे बी आणि तिसरी आहे सी. जोपर्यंत ए बी आणि सी कंप्लीट होत नाही तोपर्यंत डी पर्यंत जायचं नाही. ओके. डी पर्यंत जायचं नाही. समजतंय? गेटिंग? ओके. आपला प्रॉब्लेम काय, आपण डी नाही पार झेड पर्यंत जातो, एक्स वाय झेड पर्यंत जातो, एचा पत्ता नाही आहे पण झेड पर्यंत गेलो. राईट. कधी आपण सूचना देतोय माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, आणि कधी हळूच म्हणतो आपल्या अंतर्मनाला की इंटरव्ह्यू पास बघ ना, इंटरव्ह्यू पाससाठी कॉन्फिडन्स पाहिजे. अरे वेगळा कॉन्फिडन्स होता, तर इंटरव्ह्यूसाठी कॉन्फिडन्स सांगतो, अचानक ड्रायव्हिंगसाठी सांगतो, अचानक पाण्याबद्दल तू सूचना घेतो, असं होणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, अंतर्मनाला कन्फ्यूज करू नका. ओके.
अंतर्मनाला जेवढं तुम्हाला सुटसुटीत आणि कमी शब्दांमध्ये सांगता येईल ना तेवढं कमी शब्दात सांगा. ओके. व्हेरी गुड. काही जण लिहून घेत आहेत, आनंदाची गोष्ट आहे. अंतर्मनाला कमीत कमी शब्दांमध्ये इच्छा मागा, कमीत कमी शब्दामध्ये. पॅसेजमध्ये नको आहे, वर्ड्समध्ये पाहिजे. सेंटेन्स एक 1 to 2, 1 सेंटेन्स इज इनफ, मोर दॅन इनफ. आणि सेंटेन्सपेक्षा शब्द इज इनफ, वर्ड इज इनफ. एका शब्दामध्ये मागा. आय वॉन्ट अ न्यू प्लेस, दॅट्स इट. आय वॉन्ट अ न्यू कार, दॅट्स इट. आय वॉन्ट अ गुड हेल्थ, मला चांगली हेल्थ पाहिजे, दॅट्स इट. ओके. आय वॉन्ट अ प्रॉपर डिरेक्शन. आय वॉन्ट अ राईट पर्सन इन माय लाईफ. व्हॉट एव्हर इट, जे काही आहे. आय वॉन्ट एनिथिंग एनिथिंग. एका शब्दामध्ये सांगा. खूप फापट पसारा नको आहे. राईट. खूप खूप फापट पसारा नको आहे. देअर शुड बी व्हेरी सिम्पल. सिम्पल, शॉर्ट अँड सिम्पल. ओके. अंतर्मनाच्या याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये अंतर्मनाला ज्यावेळेस तुम्ही बोलता ना त्यावेळेस मी टाईप करतोय चॅट याच्यामध्ये कमेंटमध्ये. तुम्ही वाचून कदाचित हँग व्हाल. KISS. KISS म्हणजे काय? मन में लड्डू फुटा. ओके. KISS म्हणजे किस. आता किस म्हणजे काय ते इंग्लिशमध्ये किस. आता इंग्लिशवाल्यांचा किस नाही म्हणत मी. किस म्हणजे कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. लिहून घ्या. कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. अरे लेकरांनो, त्या किसमधून बाहेर या. अजून तिथेच आहात तुम्ही. कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. ओके. कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. चॅटमध्ये बघू शकता. किसचा अर्थ काय आहे? कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. अंतर्मनाला ज्यावेळेस तुम्ही डिस्कशन करता, अंतर्मनाशी कनेक्ट होता, त्यावेळेस कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. एकदम शॉर्ट अँड सिम्पलमध्ये सांगायचं. नेहमी लक्षात ठेवा, अंतर्मनाशी बोलत असताना KISS. ओके. किस म्हणजे कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. एकदम शॉर्ट आणि सिम्पलमध्ये अंतर्मनाला प्रोव्हाइड करायचं आपल्याला. जे काय आहे ते फीडिंग करत असताना यू हॅव टू फीड व्हेरी इन अ शॉर्ट अँड सिम्पल. जास्त सांगत बसायचं नाही. राईट. हां, इथे आपल्याला काय महत्त्वाचं आहे माहिती आहे? जर तुम्हाला एक डेडलाईन असेल, ओके, लेट मी चेक. जर तुम्हाला डेडलाईन असेल, डेडलाईनचा अर्थ काय? जस्ट अ सेकंड. एक सेकंड ना. कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. फाईन. सो डिअर फ्रेंड्स, आजपासून तुम्हाला तुमच्या ज्या 3 विशेष आहेत ना, विशेष म्हणजे काय? इच्छा. तर एकदम शॉर्टमध्ये लिहा. मी तुम्हाला 15 सेकंड्स देतो, 15 सेकंड्स फास्टमध्ये लिहा. पहिली विश काय आहे? राईट. कदाचित तुम्ही स्टुडंट असाल तर पहिली विश असू शकते तुमची डिग्री डिग्री कंप्लीट करणे. राईट. दुसरी असू शकते की इंटरव्ह्यू फेस करणे. तिसरी असू शकते की कदाचित तुम्हाला एखादं घर घ्यायचं आहे किंवा आईवडिलांसाठी काहीतरी करायचं आहे. दॅट कॅन बी अ थर्ड विश. तर 3 विशेष तुम्ही लिहून काढा. चलो फास्ट, मेक इट फास्ट राईट नाव, आता लगेच. ओके. डन. तुम्ही विशेष लिहित असताना जर तिथे डेडलाईन असेल, डेडलाईन म्हणजे काय? एखादी पर्टिक्युलर डेट असेल. डेडलाईनबद्दल पण मी बोललेलो आहे. गोल सेटिंग करत असताना आपल्याला डेडलाईन असणं गरजेचं आहे. कोणतेही ध्येय सेट करत असताना त्या गोष्टीची डेडलाईन म्हणजे केव्हापर्यंत ती कंप्लीट करायची आहे, त्याची डेडलाईन असणं गरजेचं असतं. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला तुमचे जे विशेष आहे त्याची डेडलाईन असेल तर त्या विश समोर तुम्ही डेडलाईन पण लिहा.
डेडलाईन म्हणजे डेट. कोणत्या डेटपर्यंत ती गोष्ट कंप्लीट झाली पाहिजे. ओके. आणि तिन्ही विशेष लिहून झाल्यानंतर त्याचे डेडलाईन्स लिहून झाल्यानंतर खाली लिहायचं आहे, थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू युनिव्हर्स. किंवा तुम्ही ज्या शक्तीला मानताय, थँक्यू माय फादर अँड मदर, थँक्यू माय डॅड अँड मॉम, एनिथिंग कॅन बी देअर. तुम्ही एखाद्या गुरुला मानत असाल, स्वामींना मानत असाल, जे काही असेल, कुठली एक शक्ती असेल, निसर्गाला मानत असाल, पण एक कुठली तरी एक एनर्जी आहे, त्या एनर्जीला आपण मानता, तिथे थँक्यू युनिव्हर्स असं लिहा. ओके. राईट. आता काय करायचं माहिती आहे का? लेट्स अंडरस्टँड इट व्हेरी डीपली. तुम्हाला ह्या तीन विशेष ज्या आहेत ना, तीन विशेष जिथे तुम्ही झोपता, दॅट इज युअर बेडरूम, तिथे बेडरूममध्ये स्टिक करायचं आहे. राईट. आणि रात्री झोपताना बिफोर गोइंग टू बेड, व्यवस्थित ऐका. बरेच जण मला विचारतात, सर तुम्ही एवढ्या मोठ्या बंगल्यात राहता, एवढे जागा, घर, गाडी, बंगला, एवढे इंटरव्ह्यूज, एवढ्या लहान वयामध्ये एवढे अचिव्हमेंट. डिअर फ्रेंड्स, कधी चुकून माझ्या घरी आला तर तुम्हाला हे सगळं सापडेल. मी असे ॲफर्मेसेस लिहून ठेवलेले आहेत, डेडलाईन्स लिहून ठेवलेल्या आहेत, माझ्या वॉलपेपरला ते सगळ्या गोष्टी असतात. राईट. कुठलाही तुम्ही मोबाईल घेतलात, माझ्या वॉलपेपरला त्या गोष्टी डेफिनेटली असतात. तर ते व्हिज्युअलायझेशनच्या टेक्निक्स आहेत, दॅट यू ऑल्सो कॅन डू इफ यू वॉन्ट अ बेटर रिझल्ट, अँड रिझल्ट इफ यू वॉन्ट अ फास्टर. जर फास्ट रिझल्ट हवं असेल तर ते तुम्ही करू शकता. स्पेशली गृहिणी जी आहे, तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये तर स्टिक कराच, पण किचनमध्ये पण तुम्ही काही ॲफर्मेशन स्टिक करून ठेवू शकता. राईट. तुमच्या घरामध्ये जर वारंवार कुणी आजारी पडत असतील तर तुम्ही तिथे स्टिक करून ठेवा, ॲफर्मेशन स्टिक करून ठेवा. आणि कुकिंग करत असताना बाकीचे तुम्ही अनवॉन्टेड सिरियल्स, बरेच जण, काही जण तर सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल हे बघत स्वयंपाक करतात. आता मला सांगा, क्राईम पेट्रोल बघत जर तुम्ही स्वयंपाक, आणि हाऊसवाईफ करतात, लिटरली करतात. आणि स्पेशली कसं असतं की दुपारी ज्या हाऊसवाईफ, म्हणजे ज्यांना काहीच, म्हणजे दोज हू आर व्हेरी मच फ्री, असे लोक टाइमपास म्हणून काय क्राईम पेट्रोल वगैरे बघतात. आणि मला सांगा, ती लेडीज जर स्वयंपाक करत असेल, डोक्यात क्राईमचे विचार असतील, तो खाणारा क्राईम करणार नाही तर काय करणार? राईट. गेटिंग. सो वॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, ईच अँड एव्हरी वर्ड इज ॲफर्मेशन. हे लिहून घ्या. ईच अँड एव्हरी वर्ड इज ॲफर्मेशन. ॲफर्मेशन म्हणजे डॉक्टर काळे जे देतात तेवढंच ॲफर्मेशन नाही आहे. तुम्ही जो विचार करता ना, ते सुद्धा ॲफर्मेशन आहे. तुम्ही जी कृती करता ती सुद्धा ॲफर्मेशन आहे. प्रत्येक मोमेंट, ईच अँड एव्हरी मोमेंट इज ॲफर्मेशन. ईच अँड एव्हरी मोमेंट इज ॲफर्मेशन. ओके. ईच अँड एव्हरी थॉट इज ॲफर्मेशन. प्रत्येक विचार ही एक स्वयंसूचना आहे. विचार सुद्धा स्वयंसूचना आहे. बाय द वे, विचार म्हणजे स्वयंसूचना. विचार म्हणजे स्वयंसूचना. स्वयंसूचना म्हणजे मी तुम्हाला जे नोट्स देतो, तुम्हाला व्हॉट्सॲपला आमच्याकडून जे ॲफर्मेशन्स येतात, तुमच्याकडे जे आपल्या हिप्नोसिसचं जे किट आहे, जे तुम्हाला क्लिनिकमध्ये दिलेलं आहे, वर्कशॉप तुम्ही अटेंड केलं असेल तर वर्कशॉपमध्ये किट दिलं असेल, किंवा तुम्हाला माझ्या आवाजातली रेकॉर्डिंग दिली असेल संबोधनाची, ती तुम्ही ऐकताय, म्हणजे तेवढीच ॲफर्मेशन आहे असं नाही आहे डिअर फ्रेंड्स. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत दिवसभर जे तुम्ही विचार करता, दॅट इज ॲफर्मेशन. ते सुद्धा ॲफर्मेशनच आहे. पुढे लिहून घ्या, सेल्फ टॉक इज ऑल्सो ॲफर्मेशन. सेल्फ टॉक, स्वतःशी काय बोलता आपण? मी करू शकेन, नाही नाही मी नाही करू शकणार. मी सक्सेसफुल होऊ शकतो, नाही नाही मी सक्सेसफुल नाही होऊ शकत. मी बरा होऊ शकतो, नाही नाही मी बरा नाही होऊ शकत. ओके. हे दोन्ही तुम्हीच बोलता. आणि लेट मी टेल यू, अंतर्मनाला निगेटिव्ह गोष्टी लवकर समजतात. ही आपण आपल्या या अगोदरच्या सगळ्या झूम सेशन्सवरती शिकलेलो आहोत. कोणीही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला उद्या जी लिंक येईल ना, त्या लिंकमध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 आणि 6 सगळ्यात एकाच मेसेजमध्ये येईल. त्यामुळे डोंट वरी. एक झाला की लगेच दुसरा बघा, दुसरा झाला की तिसरा बघा. म्हणजे पुढचे 6 दिवस, म्हणजे नेक्स्ट फ्रायडेपर्यंत तुमचे सगळे सिरीज कंप्लीट होतील. आणि नेक्स्ट फ्रायडेला
मी एक खूप मस्त टेक्निक घेऊन येणार आहे, मस्त पॉवरफुल एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. डोंट वरी. इथपर्यंत क्लिअर? जर क्लिअर असेल तर चॅट बॉक्समध्ये सी टाईप करा. इफ इट इज क्लिअर टू यू, चॅट बॉक्समध्ये देखील सी. विजय सर, थँक्यू व्हेरी मच. बघूयात किती जण चॅट करतायत. काही जण फक्त बसतायत, हालत सुद्धा नाही आहेत. जे हालत नाही आहेत अशा लोकांसाठी माझ्याकडे एक थॉट आहे, तो तुम्हाला नक्कीच आवडेल. हालत चला. हलणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळी मी एक सेशन अटेंड केलं होतं, आध्यात्मिक सेशन होतं ते. जवळपास सकाळी 6ला स्टार्ट झालं आणि 9:15ला ते संपलं. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी शिकलो की मॉडर्न स्मोकिंग काय असतं. तुम्हाला सांगू का मॉडर्न स्मोकिंग काय आहे? मॉडर्न स्मोकिंग माहिती आहे ना? स्मोकिंग स्मोकिंग म्हणजे फक्त सिगारेट नाही. मॉडर्न स्मोकिंग म्हणजे, हां, मी तुम्हाला डायरेक्टली थॉट सांगतो. सिटिंग इज अ मॉडर्न स्मोकिंग. फक्त बसून राहणं हे सुद्धा स्मोकिंग आहे. फक्त बसून राहणं, इट इज ऑल्सो स्मोकिंग. लिहून घ्या. यू कॅन राईट इट डाऊन. सिटिंग इज मॉडर्न स्मोकिंग. सिटिंग इज मॉडर्न स्मोकिंग. अँड मोमेंट इज मेडिसिन. मोमेंट इज मेडिसिन. जे फक्त एका जागी बसून राहतात ना, त्यांच्यासाठी खूप पॉवरफुल थॉट आहे, कोट आहे. सिटिंग इज अ मॉडर्न स्मोकिंग. फक्त बसून राहणं हे स्मोकिंग सारखंच आहे. मग याच्यावरती औषध काय? मोमेंट करणं. मोमेंट म्हणजे हलणं, उभं राहणं, बसणं. मोमेंट इज अ मेडिसिन. खरं औषध काय आहे स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी? ओरिजिनल मेडिसिन काय आहे? मोमेंट्स. तुम्ही स्वतःला जेवढं मोमेंट ठेवाल, दॅट इज इम्पॉर्टंट. डिअर फ्रेंड, सकाळपासून सेशन्स घेतोय, इन्क्वायरीज आहे, तरी सुद्धा तेवढाच ॲक्टिव्ह आहे मी तुमच्यासमोर. धिस इज माय रिअल मेडिसिन, राईट? आणि सकाळी आज मी 6 वाजता सेशन अटेंड केलंय. मी सुद्धा शिकतोय. स्टील आय एम लर्निंग. एक आध्यात्मिक सेशन होतं, दॅट आय अटेंडेड इन द मॉर्निंग 6 to 9 o'clock. 9:15 ते क्वेश्चन आन्सर्स आणि या सगळ्या गोष्टी. ओके. सेकंड, मी एक थॉट शिकलो की एखाद्या प्रॉब्लेमकडे बघत असताना कसं बघायचं. आजच्या सेशनमध्ये मी शिकलो, दॅट आय वुड लाईक टू टेल यू. शिकणं आणि शिकत राहणं हा इट इज माय व्हॉट वी कॅन से, दॅट इज माय कमिटमेंट विथ माय सेल्फ. शिकणं आणि शिकत राहणं. कुठल्याही प्रॉब्लेमकडे बघत असताना गौतम बुद्धांचं एक वाक्य मी लिहून घेतलं होतं सकाळी. लुक ॲट युअर प्रॉब्लेम विथ द हाफ स्माईल. मला ते खूप आवडलं. लुक ॲट युअर प्रॉब्लेम विथ हाफ स्माईल. कितीही मोठं संकट आलं ना, एक हाफ स्माईल द्यायची. फुल स्माईल नाही देता येत आपल्याला. हाफ स्माईल द्या. हे गौतम बुद्धांचं वाक्य आहे. मी ते आज शिकलो. ओके. इथून पुढे कितीही काही प्रॉब्लेम्स आले ना, प्रॉब्लेम येतात. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, प्रॉब्लेम, मी नेहमी म्हणत असतो गमतीने, की या जगात फक्त एकाच बॉडीला प्रॉब्लेम येते, दॅट इज जिवंत बॉडी. एकाच बॉडीला प्रॉब्लेम येत नाही, दॅट इज डेड बॉडी. तुम्ही जिवंत आहात तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. आणि तुम्हाला प्रॉब्लेम नको असेल, मी पुढे काहीच बोलणार नाही आहे. ओके, राईट. सो डिअर फ्रेंड्स, लुक ॲट युअर प्रॉब्लेम विथ द हाफ स्माईल. हे तर मी माझ्या घरातली, आता मी घरी गेल्यानंतर ना ते स्टिकच करून ठेवणार आहे. लुक ॲट युअर प्रॉब्लेम विथ द हाफ स्माईल. लॉर्ड बुद्धा, गौतम बुद्धांनी सांगितलं की कितीही मोठं संकट आलं ना, बघा नाही, मोठे मोठे सेलिब्रिटीज असतात, मोठे मोठे बिझनेसमॅन असतात, कितीही संकट आलं ना ते स्माईल देत बोलतात कॅमेरासमोर. त्याच्या मागचं कारण आहे, त्यांना बुद्ध समजलेत. राईट. कितीही मोठा प्रॉब्लेम आला ना, विथ द हाफ स्माईल. फुल स्माईल आला तर तुम्हीच दुसरे बुद्ध आहात. नो प्रॉब्लेम एट ऑल. ओके. येस. ओके. चला. ह्या दोन गोष्टी, बऱ्याच गोष्टी मी शिकलोय आज, तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल, पण आता वेळ कमी आहे. आपण आपला टॉपिक पूर्ण करूयात. सो मेनी थिंग्स आय हॅव लर्न. पुन्हा सांगतो, सिटिंग सिटिंग फक्त बसून राहणं, एका जागी बसून राहणं इज अ मॉडर्न स्मोकिंग. स्मोकिंग, एक सिगारेट असते ना, एक सिगारेटचा जेवढा त्रास इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो ना, तेवढा 8 तास एका जागी बसून सुद्धा आपल्या बॉडीवर इफेक्ट होतो. मग मेडिसिन काय आहे? स्वतःला मोमेंटम ठेवणं, स्वतःला, एक 2 मिनिट थोडं येस, स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं. रेखा बांदल, प्लीज म्यूट करा. रेखा बांदल, रेखा बांदल, रेखाताई, रेखा बांदल मॅडम, म्यूट करा प्लीज. ओके फाईन, चलो. आता आपण जाऊयात नेक्स्ट.
पॉइंटकडे. दॅट इज 9th प्रॉब्लेम. ओके. रेखा बांदल आणि विजय सर प्लीज म्यूट करा. नंबर 9 इज कधीही निराश व दुःखी मनाने सूचना घेऊ नका. मी बऱ्याच जणांना सांगत असतो की तुमच्या घरी काहीतरी भांडणं झालेत, येताना तुम्ही ऑटोवाल्याशी भांडून आलात, काहीतरी झालेलं आहे आणि तुम्ही डायरेक्ट येऊन थेरपी हॉलमध्ये बसताय. हां सर, विजय सर द्या सूचना. ओके. तर असं नाही करायचं. कधीही निराश व दुःखी मनाने सूचना घेऊ नका. ओके. याचा अर्थ काय तुम्हाला सांगू? याचा अर्थ सिंपल आहे. तुमच्या तोंडामध्ये तुम्ही मीठ ठेवलेलं आहे. ओके, एवढं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती साखर टाकताय. साखर गोड लागेल? हॅलो? नाही गोड लागणार. कशी गोड लागेल? ऑलरेडी मीठ आहे ना, मग काय करावं लागेल? ते जी मीठ आहे ना, ते थुंकावं लागेल, गुळणा करावं लागेल, काहीतरी करावं लागेल, नंतर मग साखर खावी लागेल, मग गोड लागेल. समजते मला काय म्हणायचं आहे? सिंपल आहे. घाई गडबडीत आलात, घरी भांडून आलात, येताना ऑटोवाल्याशी भांडलात, स्टाफशी भांडलात, ओके, लिफ्टच बंद पडली, अचानक काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि पुणे मुंबईत तर फिक्स असतं. मी ज्यावेळेस माझे वर्कशॉप्स घेतो ना इकडे किंवा बाकीचे काय सेशन्स वगैरे असतात, एक फिक्स असतं. दॅट इज वॉट सर, ट्रॅफिक जास्त होतं. पुणे मुंबईत ट्रॅफिक असणारच आहे. इथून पुढचे 200 वर्षापर्यंत असणार आहे. ओके. आपण नसलो तरी असणार आहे. सो त्यामुळे पुण्यात तुम्ही जर असाल ना, तर घरून निघताना अर्धा तास लवकर निघायचं. हे ट्रॅफिक सगळं डोक्यात ठेवायचं. लवकर आला तर इथे लॉस काही होणार नाही, पण लवकर आल्यानंतर ॲटलिस्ट 10-15 मिनटं तुम्ही शांत बसाल आणि नंतर मी ज्या सूचना तुम्हाला हिप्नॉसिसमधले देईल ना, ते डायरेक्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल. अदरवाईज तुम्ही खूप असे एकदम धावत पळत आलात आणि डायरेक्ट थेरपी हॉलमध्ये बसलात आणि माझ्या सूचना घेतात, असं होणार नाही. कारण तोंडामध्ये मीठ आहे. साखर टाकल्यानंतर ती गोड लागणार नाही, काहीतरी वेगळीच चव लागेल. खारट आणि गोड वेगळीच काहीतरी लागेल. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, कधीही निराश व दुःखी मनाने सूचना घेऊ नका. आणि रात्री झोपत असताना सिंपल टेक्निक मी तुम्हाला सांगतो. सिंपल आहे. रात्री झोपत असताना व्हिज्युअलाइज करा की तुम्ही दिवसभरामध्ये जे काही घडलेलं आहे, चांगलं आणि वाईट, ओके, दिवसभरामध्ये जे काही चांगलं आणि वाईट घडलेलं आहे, विजय सर यू कॅन आस्क लेटर, जे काही चांगलं आणि वाईट घडलेलं आहे, जे काही चांगलं आणि वाईट घडलेलं आहे, सिंपल मी जे करतो ना गाईज, ते मी तुम्हाला सांगतोय. काही नाही, सिंपल करायचं आहे की तुम्ही असं एक स्क्रीन डोळ्यासमोर आणा. मराठी सांगतो, एक फळा आणा, बोर्ड आणा आणि त्या बोर्डवरती दिवसभरात चांगलं आणि वाईट काय घडलेत ना, चांगल्या 3 गोष्टी आणि वाईट 3 गोष्टी. वाईट म्हणजे काय, नको असलेल्या 3 गोष्टी. ठेस लागली आज सकाळी, ओके, चालता चालता तो टेबल लागला, ठेस लागला, ओके, नो प्रॉब्लेम, झालं. तरी पण तुम्ही त्या बोर्डवरती लिहिणार आहात 3 चांगल्या गोष्टी आणि 3 चुकीच्या किंवा वाईट गोष्टी. आणि नंतर काय करायचं, 3 वाईट गोष्टी ज्या घडल्या ना, डस्टर घ्यायचं आणि ते पुसून टाकायचं. फक्त काय राहील बोर्डवरती, 3 चांगल्या गोष्टी. आणि त्या 3 चांगल्या गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. थँक्यू गॉड, ह्या 3 चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. थँक्यू गॉड, ह्या 3 गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. थँक्यू युनिवर्स, थँक्यू पंचमहाभूता, जे काही तुम्ही मानता. थँक्यू युनिवर्स, वॉट एव्हर इट इज. थँक्यू मनाने झोपा. आपलं नेमकं काय उलटं होतं की जे 3 चांगल्या गोष्टी घडल्या आणि त्या इरज करतो आपण, त्या पुसून टाकतो. आणि जे नको असलेत ना, ते 3-4 वेळा लिहितो. कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट. राईट. आणि प्रॉब्लेम काय आहे, अंतर्मनाला निगेटिव्ह गोष्टी लवकर समजतात. मग होणार काय, दुसऱ्या दिवशीची सुरुवात म्हणजे म्हणतात ना की लास्ट थॉट ऑफ द नाईट बिकम्स फर्स्ट थॉट ऑफ द डे. रात्रीचा शेवटचा जो विचार असतो ना, तो सकाळचा पहिला विचार असतो. तर सांगण्याचा उद्देश काय आहे, कधीही निराश व दुःखी मनाने सूचना घेऊ नका. आणि ज्या वेळेस तुम्ही दुःखी असाल, निराश असाल, त्यावेळेस फक्त ऑब्झर्व युअर थॉट्स आणि स्वतःला प्रश्न विचारा, आर दीज थॉट्स गुड फॉर मी और बॅड फॉर मी? ओके. आर दीज थॉट्स आर गुड फॉर मी और बॅड फॉर मी? ऑब्झर्व करा. ओके. खूप टेन्शन आलं ना, फक्त ऑब्झर्व करा. मी जे विचार करतोय त्यावर खरंच विचार करायला पाहिजे का? खरंच ह्या विचाराला महत्त्व द्यायला पाहिजे का? शुड आय गिव्ह द इम्पॉर्टन्स टू दिस थॉट राईट नाव? या वेळी, या क्षणी, आत्ता या क्षणी माझ्या डोक्यात आलेल्या या नकारात्मक विचाराला मी महत्त्व द्यायला पाहिजे का? नो. उत्तर काय येईल? नो. मग कोणत्या विचाराला महत्त्व द्यायला पाहिजे? परत उत्तर काहीतरी येईल आणि मग त्याच विचारावरती विचार करा. ओके. इट इज कॉल्ड चालेल. वॉट यू नो, इट इज कॉल्ड ऑब्झर्विंग द थॉट्स. इट इज कॉल्ड अ मेडिटेशन. ऑब्झर्विंग द थॉट्स. ओके. ऑब्झर्विंग द थॉट्स. मी कधी ऑब्झर्व करायचं, ज्यावेळेस तुम्ही निराश असाल, दुःखी असाल,
तुमच्या लक्षात येतं की नाही काहीतरी जडत्व आहे, असं जड काहीतरी आहे, इझीनेस वाटत नाही आहे, मला नाही वाटत थेरपीमध्ये मी व्यवस्थित रिस्पॉन्स देऊ शकेल, तेव्हा 5-10 मिनटं बाहेर बसा, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ऑब्झर्व युअर थॉट. जेव्हा तुम्हाला वाटेल की नाव आय एम ओके, तेव्हा तुम्ही थेरपीला या किंवा थेरपीमध्ये बसा, किंवा घरी असाल तर तेव्हा तुम्ही स्वयंसूचना घेऊ शकता. त्यामुळे अंतर्मनाशी बोलते वेळेस मन शांत आणि प्रसन्न ठेवा. ओके. लास्ट सेशनमध्ये मी बोललोय की अशा वेळेस मन शांत आणि प्रसन्न नसेल तर डीडी करायचा. डीडी म्हणजे काय? डू ड्रामा. ओके. ह्याच्या अगोदरच्या झूममध्ये मी बोललेलो आहे. खूप टेन्शन आलंय, खूप डिप्रेशनमध्ये, खूप स्ट्रेस फील करताय, खूप अनइझी वाटतंय, तरी पण तुम्ही सेशनला आलेला आहात, थेरपीमध्ये बसलेला आहात, मग डीडी करा. डीडी म्हणजे काय? डू ड्रामा. ड्रामा करा की तुम्ही खूप हॅप्पी आहात, खूप हॅप्पी आहात. ओके. रवी सर, रेखा बांदल मॅडम यांना रिमूव्ह करता येत असेल तर बघा. रेखा बांदल यांना रिमूव्ह करा प्लीज. ओके. त्या म्यूटच करत नाहीयेत. रेखा बांदल ताई यांना रिमूव्ह करा. व्हेरी गुड. ओके. इथून पुढे मी काहीच सांगणार नाही, डायरेक्टली रवी सर तुम्हाला रिमूव्ह करतील. हां, रवी सरांनी रिमूव्ह केलेला आहे. कसं असतं, मला पण एक लिमिट आहे गाईज. मी समजू शकतो, पण बाकीचे दुसऱ्या दिवशी लगेच कंप्लेंट्स करतात की सर डिस्टर्ब होत होतं वगैरे वगैरे. सो इथून पुढे इट इज गुड आयडिया. रवी सर ज्यांचा अनम्यूट असेल, आवाज येईल, विदाऊट माय परमिशन तुम्ही डिरेक्टली त्यांना रिमूव्ह करू शकता, म्हणजे जेणेकरून बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. ओके. चला, व्हेरी गुड. 24 होते 23 झाले, हरकत नाही. ओके. पुन्हा रिपीट करतोय. अंतर्मनाशी बोलते वेळी मन शांत व प्रसन्न ठेवा, तरच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगू, जवळपास दिवसभरामध्ये 90% गोष्टी मनाविरुद्धच घडत असतात. ओके. मनाविरुद्ध घडतात. तुम्हाला पोचायचं असतं लवकर, उशिरा पोचता. जायचं असतं कुठेतरी, सिग्नलमध्ये अडकता. गाडी पंक्चर होते, पेट्रोल संपतं, काहीतरी असतंच, काहीतरी होतंच. तरी सुद्धा द लाईफ इज लाईक डी डी, डू ड्रामा. लाईफ इज लाईक अ जोकर. त्या जोकरला खूप टेन्शन असतं, तरी पण तो समोरच्याला हसवतो. आणि एवढं हसवतो, तो स्वतःचं दुःख विसरून जातो. आपलं अंतर्मनाच्या बाबतीत तसंच आहे. डू ड्रामा. का ड्रामा करायचा आहे? ती म्हणलं, सर ड्रामा करून काय होणार आहे? आम्ही काय ड्रामेबाज आहात का? हो, आपल्याला ड्रामेबाज बनावं लागेल. का? या अंतर्मनाचा नियम मी तुम्हाला सांगितलेला आहे अगोदरच्या सेशनमध्ये. अंतर्मनाला चांगलं वाईट कळत नाही, खरं खोटं कळत नाही. तुम्ही जर आनंदी आहात असा ड्रामा करत असाल तर अंतर्मन तुमच्या बाबतीत तीच गोष्ट खरी घडून आणेल. आणि तुम्ही खूप हेल्दी आहात तरी सुद्धा समोरच्याला सिंपती मिळवण्यासाठी तुम्ही सांगताय की नाही मी आजारी आहे, तर अंतर्मन तुम्हाला खरंच आजारी पाडणार आहे. लक्षात येत आहे? राईट. काही जण तर मी बघितले अटेन्शन मिळवण्यासाठी आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर पाहुण्यांचे फोन येतात, सफरचंद देतात, नारळ पाणी येतं, खायला चांगलं भेटतं, सगळे विचारतात, रिस्पेक्ट मिळतो, एका जागी बसता येतं, आहे की नाही? काम करायची गरज नाही, भांडे धुवायचे नाहीत, कपडे धुवायचे नाहीत, मस्त एका जागी बसायचं. सोनं 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 है ना, बाबू मोशा काय 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 छोटं मस्त मस्त ना. आजारी काही जण याच्यासाठी ठरलेलं असतं, महिन्यातून एकदा आजारी पडतात, महिन्यातून एकदा आजारी पडतात. राईट. आणि एवढे आजारी पडतात ना, सारखे आजारी पडून पडून अंतर्मनाला माहीत असतं, हे बाबा आता चल 25 तारीख आली, आजारी पड. मग 25 ते 30 तारीख तो आजारी पडणार. एवढं तो सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रॅम्ड करून ठेवलेलं असतं. ओके. सगळ्यांच्या बाबतीत नाही बोलत, काही असतात असे सिंपती कलेक्ट करण्यासाठी आजारी पडतात. सो डोंट डू लाईक दिस. तुम्ही सिंपती कलेक्ट करण्यासाठी आजारी पडत असाल, पण अंतर्मनाला वारंवार नकळतपणे तुम्ही फीड करताय. टेन्शन नसताना पण तुम्ही टेन्शन घेत असाल तर अंतर्मनाला तुम्ही सांगताय की मी टेन्शनमध्ये खुश आहे. अंतर्मन म्हणेल तथाच तू, तशीच तू. मग तुमच्या अवतीभवती काय होणार आहे? डिप्रेशन रिलेटेडच काहीतरी घडणार आहे, मनाविरुद्धच काहीतरी घडणार आहे. प्रत्येक वेळेस काही ना काही अनवॉन्टेड गोष्टी घडणार आहेत. सो लेट मी टेल यू गाईज व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू. डी डी डू ड्रामा. सगळं काही जरी असं, आता लाईट गेली होती, ते मोबाईलचा इश्यू आला, खूप इश्यूज आलेत. आणि एक तर मला टेक्निकल काही समजत नाही, तरी सुद्धा म्हटलं ना, गौतम बुद्धाने काय सांगितलं, लुक ॲट युअर प्रॉब्लेम विथ द हाफ स्माईल. ओके. की ह्या क्लिनिकमध्ये मी एकटाच आहे. लॅपटॉप मीच लावला, कॅमेरा मीच लावला, माईक मीच लावला, रिंग लाईट मीच लावली, काही मला जमत नाही, नथिंग. तरी सुद्धा इकडे इकडे तिकडे तिकडे काही ना काही करत करत टुडे आय एम हिअर इन फ्रंट ऑफ यू. आणि नेमकं एवढ्या 6 वर्षात लाईट कधीच गेली नाही, नेमकं कवळा बसायला आणि फांदी तुटायला. आज मी एकटा आहे, रवी सर इथे नाही आहे, लाईट गेली. आणि तुम्हाला माहिती आहे, तो परीक्षा घेत असतो.
माझ्याकडे ऑप्शन होतं, डिअर फ्रेंड्स लाईट नाही आहे तर आपण भेटूयात पुढच्या जन्मी, असं म्हणू शकलो असतो मी तुम्हाला. ओके, पण नाही आहे. लाईट आली नसती तर मी तुम्हाला सकाळचा वेळ दिला असता, 6 वाजता. 6 वाजता 6 जरी आले असते ना, तरी मी बोललो असतो. दिस इज कॉल्ड अ पॅशन. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, अंतर्मनाला कधीही निराश, दुःखी मनाने सूचना घेऊ नका. खूप दुःखी निराश असाल तर डायरेक्ट जागेवर उठा, वॉशरूममध्ये जा, बाथरूममध्ये जा, डोळ्याला पाणी, थोडं चेहऱ्यावरती पाणी मारा, फ्रेश व्हा, परत येऊन बसा. किंवा एका ठिकाणी बसा, ब्रिदिंगची प्रोसेस करा, रिलॅक्स व्हा, परत येऊन बसा. पण अंतर्मनाला दुःखी अवस्थेमध्ये, निराश अवस्थेमध्ये सूचना घ्यायच्या नाहीत. आणि त्यातल्या त्यात लेट मी टेल यू, बऱ्याच वेळा मी सांगितले ह्या अगोदर, बेडवर पडल्यानंतर सगळ्या प्रॉब्लेम्सला म्हणायचं, हम आपके हे कौन. काय म्हणायचं? हम आपके हे कौन. काही जण म्हणतात हम साथ साथ है. ओके. काही जण प्रॉब्लेमला म्हणतात कहो ना प्यार है. राईट. प्रॉब्लेमला काय म्हणायचं आहे? हम आपके हे कौन. हम आपके कुछ भी नहीं है, कोई भी नहीं है. राईट. हे प्रॉब्लेमला म्हणायचं आहे. नाही तर उद्या येऊन तुम्हाला जर माझ्या स्टाफनी जर फीज मागितलं, तुम्ही म्हणाल की हम आपके हे कौन. राईट. ओके. राईट. आणि मी माझा स्टाफ किंवा इथे संगीता मॅडम तुम्हाला उद्या टास्क सांगतील किंवा मी तुम्हाला टास्क सांगेल, तुम्ही टास्क मी आल्यानंतर विचारेल किंवा मॅडम विचारतील आणि तुम्ही म्हणाल मॅडम हम आपके हे कौन. राईट. ही टेक्निक कुठे वापरायची आहे डिअर फ्रेंड्स? जेव्हा बेडवरती तुम्ही झोपी जाता, यू आर अबाउट टू स्लीप, आणि तेव्हा निगेटिव्ह थॉट येत असेल, त्या थॉटला म्हणा, आय डोंट वॉन्ट यू राईट नाव, यू आर नॉट इम्पॉर्टंट फॉर मी राईट नाव. मग आत्ता या क्षणी हा विचार माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. मग 2-3 तिथे रिप्लेक्स करा, कॅन्सल 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 म्हणा, रिप्लेस थॉट. राईट. पण निराश दुःखी मनाने कधीही सूचना घेऊ नका. डन. येस रवी सर, नेक्स्ट स्लाइड नंबर 10. आपण अगोदर हे सगळे स्लाइड्स कंप्लीट करूयात, देन विल टेक अ क्वेश्चन आन्सर सेशन. आज क्वेश्चन आन्सर सेशनला जास्त वेळ घेऊयात, हा लास्ट टॉपिक आहे, याच्यानंतर शेवटचा असेल. डिअर फ्रेंड्स, हे मी माझ्या आयुष्यामध्ये 2009मध्ये 8 मार्च 2009ला मी ठरवलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये जेवढे नकारात्मक मित्र आहेत, जवळचे फ्रेंड सर्कलमधले जे कोणी असतील, ओके, टॉपिकचं नाव आहे नकारात्मक विचारसरणीच्या व्यक्तीपासून दूर राहा. मी खूप सोशल होतो, अजून पण सोशल आहे. मी कॉलेजमध्ये फेमस होतो, मी माझ्या ट्युशनमध्ये फेमस होतो, मी माझ्या मोहल्ल्यामध्ये फेमस होतो, मी माझ्या एरियामध्ये फेमस होतो. मी सोशल होतो, सगळ्या गोष्टीमध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये मी पुढेच असायचो. पण मला काही गोष्टी नंतर समजल्या की सगळे आपले नसतात आणि नसलेही पाहिजे. काही ठराविकच पाहिजे, ते पॉझिटिव्ह पाहिजे. लेट मी टेल यू, माझ्या मोबाईलमध्ये 13,807 नंबर आहेत. 13,807 वाढले असतील. ओके. 13,807 नंबर आहेत, सॉरी, 13,016 नंबर आहेत. ओके, यू कॅन सी 13,016 नंबर आहेत. ओके. सगळे माझे नाही आहेत आणि मी सगळ्यांना रिप्लाय देत बसत नाही आहे. काल एक मेसेज आला की सर मला तुमचं सेशन खूप आवडलं. मी त्याला थँक्यू बोललो नाही, मी फक्त थंब केलं. कारण मला माहिती मी त्याला थँक्यू केल्यानंतर त्याचा परत पुढचा मेसेज येईल, वेअर आर यू सर, वॉन्ट टू मीट यू सर, आर यू फ्री सर. सर इज नॉट फ्री फॉर ऑल. राईट. लेट मी टेल यू, नकारात्मक विचारसरणीच्या व्यक्तीपासून दूर राहा. आणि हा टॉपिक मी जेव्हा जेव्हा विचारला ना, समोरच्याचा एक प्रश्न असतो, सर ती नकारात्मक व्यक्ती आपल्या जवळचीच असेल तर, ती आपली लाईफ पार्टनरच असेल तर. राईट. याची उत्तरं मी तुम्हाला शेवटी देणार आहे, डोंट वरी. राईट. आणि जवळचाच असतो, दुर्दैवाने ती व्यक्ती जवळचीच असते, त्यातल्या त्यात घरातलीच असते. त्यातल्या त्यात रेशन कार्डमध्ये जे 5-6 नावं असतात ना, त्यातलेच 2-3 नावं असतात. आपल्या रेशन कार्डमध्ये 6-7 नावं असतील ना, त्यातल्या हिट लिस्टचे 2-3 नावं तेच असतात, की जे नेहमी आपल्याला थांबवत असतात. राईट. पण त्यांच्या बाबतीत काय करायचं तेही मी तुम्हाला सांगेल. चला बघूया स्क्रीनवरती. नकारात्मक विचारसरणीच्या व्यक्तीपासून दूर राहा, तसेच कोणाचेही नकारात्मक विचार स्वीकारू नका. डिअर फ्रेंड्स, इथे सगळ्यात महत्त्वाचे एक स्किल तुम्हाला शिकायचं, दॅट इज, लास्ट झूममध्ये मी बोललो होतो, लर्न टू से नो. नाही म्हणायला शिका. आपला प्रॉब्लेम काय, प्रत्येक गोष्टीला आपण हो 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 म्हणतो. तुम्हाला जर नकारात्मक विचारसरणीच्या व्यक्तीपासून दूर राहायचं असेल, फक्त नाही म्हणायला शिका, नो म्हणायला शिका, कॅन्सल म्हणायला शिका. ओके. बघा,
तसेच कोणाचेही नकारात्मक विचार स्वीकारू नका. मनातल्या मनात ते विचार उलट फिरवा. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती बोलेल की माणसाचे जीवन हे दुःखाने भरलेले असते. सहज गप्पा असतात. सहज गप्पा. आता आपल्या बारामती पुण्यामध्ये काय सिस्टीम आहे माहिती आहे का? पुण्यामध्ये सपोज तुम्ही ते बाहेर जर बसला, तिथे आपल्या इथे खूप छान मस्त केले आपण, सगळे बाहेर चेअर वगैरे टाकलेले असतात ना, तेवढ्या निगेटिव्ह गप्पा असतात ना एकमेकांसोबत, निगेटिव्ह गप्पा. आणि आपला प्रॉब्लेम काय, आपल्या CCTVला सगळे ह्याला कॅमेरेज आहेत आणि कॅमेरा विथ ऑडिओ आहे, सगळं ऐकू येतं. आता इथून पुढे तुम्ही सगळे विचार करून बोलाल, सगळं ऐकू येते. त्या व्हिडिओला, त्या CCTVला खाली कॅमेरा आहे, सॉरी स्पीकर आहे, सगळं ऐकू येतं, एव्हरीथिंग. राईट? एवढं, हां, पर्सनल गोष्टी मी ऐकत बसत नाही, माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे. जस्ट मी सांगतोय की एवढा निगेटिव्ह विचार करतात ना. एखादा क्लायंट म्हणतो की तुम्हाला काय त्रास आहे, तो म्हणतो तुम्हाला काय त्रास आहे, तो म्हणतो माझं डोकं दुखतं आहे, तो म्हणतो माझं पोट दुखतं आहे. मग हे जाताना फक्त याचं डोकं, येताना फक्त डोकं दुखत होतं, जाताना हे पोटदुखी पण घेऊन जातो. आणि हा फक्त डोकेदुखीसाठी आलता, हा पोटदुखी घेऊन जातो, हा पोटदुखीसाठी आलता, हा डोकेदुखी घेऊन जातो. सांगायचं अर्थ एकच आहे, उद्देश एकच आहे. पेशंट सोबत तुम्ही कॉम्पिटिशन ठेवताय, कुणाला जास्त आजार आहे. कमोन यार, कॉम्पिटिशन कुठे पाहिजे की कोण लवकर बरं होतं, तिथे कॉम्पिटिशन पाहिजे ना. नको तिथे कॉम्पिटिशन नको आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीला, विचारसरणीच्या व्यक्तींपासून कायम दूर राहा. ओके, कायम दूर राहा. आणि महत्त्वाची गोष्ट, आता मी ते तुम्हाला सांगेल, ती फारच जवळची असेल, एकदम जवळची आहे, तुमचे एकदम लाईफ पार्टनर आहेत, तर इथे एकच गोष्ट आहे, एकतर त्या व्यक्तीला चेंज करा किंवा ॲक्सेप्ट करा. आयदर यू कॅन चेंज दॅट पर्सन. शक्य आहे का बदलणं, रिप्लेस करणं पर्सन? नॉट एट ऑल. राईट? मग तुम्ही ॲक्सेप्ट करा की ही व्यक्ती अशीच आहे, आणि स्टार्ट वर्किंग ऑन युअर सेल्फ अँड स्टार्ट और लर्न इग्नोरन्स. इग्नोर करायला शिका. बडा वही बनताय जो इग्नोर करताय. बडा वही बनताय जो इग्नोर करताय. प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसायचं नाही. यू हॅव टू लर्न टू इग्नोर ऑल्सो. तुम्हाला इग्नोर करता यायला पाहिजे. आपलं दुर्दैव, आपला प्रॉब्लेम हेच आहे की प्रत्येक गोष्टीला आपण रिस्पॉन्ड करायचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्ड करायचं नसतं. प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्ड करायचं नसतं. राईट? नाही बोलायचं, प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्ड नाही करत बसायचं. या बाबतीत एक व्यक्तिमत्व आहे, दॅट इज द रिस्पेक्टेड शरदचंद्रजी पवार साहेब. समोरून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ते रिस्पॉन्ड नाही करत, पण जे करायचं ते नक्कीच करतात. राईट? दॅट इज द रिस्पेक्टिव्ह पर्सन. याला म्हणतात द टॅलेंट. आपण छोट्या छोट्या गोष्टींना रिस्पॉन्ड करत बसतो, आणि समोरून परत चुकीचं काय आलं की परत त्याला रिस्पॉन्ड करत बसतो. राईट? सो इथून पुढे काय करायचं आहे, अशा नकारात्मक विचारसरणीच्या व्यक्तींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फिजिकली दूर राहता येत नसेल, मेंटली दूर राहू शकता. फार जवळची व्यक्ती आहे, नवराच आहे, बायकोच आहे, फिजिकली नाही दूर राहू शकत, एकाच रूममध्ये राहावं लागेल ना, एकाच बेडरूममध्ये, एकाच बेडवरती झोपावं लागेल ना. वी कॅनॉट टेक अनदर फ्लॅट. पण ॲटलिस्ट ती व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह कमेंट पास करत असते तुमच्या बाबतीत, ती म्हणत असेल की तू कधीच सुधरू शकत नाही, तू सक्सेसफुल नाही बनू शकत, पण तुम्ही ॲटलिस्ट मनातल्या मनात स्वतःला म्हणू शकता, नाही, आय कॅन बी अ सक्सेसफुल. मनातल्या मनात ॲटलिस्ट तुम्ही तिथे त्यांना सांगू नका, डोंट टेल देम. 7वी नापास असणाऱ्या व्यक्तीला डी एड बद्दल विचारून नाही चालणार. राईट? ज्याला बेचे पाडे येत नाही त्याला तुम्ही 20चे पाडे म्हणायला सांगता, नाही चालणार. ही कॅनॉट. आणि काही जण असतात, आणि म्हटलं जातं ना, निंदकाचे घर असावे शेजारी. वाक्य वेगळे आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, तर आत्ता बदललं, निंदक असावा घरात एक तरी असावा की जो तुम्हाला म्हणेल की नाही करू शकत. एकदम जवळची व्यक्ती पाहिजे. यू कॅनॉट डू दॅट. अँड टेक इट अ चॅलेंज ना गाईज. टेक इट ॲज अ चॅलेंज. चॅलेंज म्हणून घ्या. पण तिथे ऑन द स्पॉट त्यांना प्रूव्ह नाही करू शकत. नो नो नो, यू आर रॉंग. स्टॉप प्रूव्हिंग युअर सेल्फ. लक्षात घ्या, स्टॉप प्रूव्हिंग युअर सेल्फ, स्टार्ट इम्प्रूव्हिंग युअर सेल्फ. हे जर कळलं तर बरंच काही कळेल. प्रूव्ह करू नका, इम्प्रूव्ह करा. स्वतःला प्रूव्ह करत बसू नका, सिद्ध करत बसू नका, स्वतःला घडवा. एक दिवस असा येतो की ती व्यक्ती म्हणते, यार मी तुला खूप आय वॉज मेकिंग युअर निगेटिव्ह लॉट, आणि मी प्रत्येक गोष्टीला तुला मी निगेटिव्ह कमेंट पास करत असायचो, यार यू आर रिअली ग्रेट, यू आर रिअली ग्रेट.
बट त्यासाठी प्रूव्ह करत बसायचं नाही, त्यासाठी आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागतं आणि प्रत्येक मोमेंटला इम्प्रूव्ह करावं लागतं. मला अध्यात्म खूप चांगलं माहिती आहे, तरीसुद्धा मी आजचं सेशन ते जॉईन केलं. इट वॉज इन इंग्लिश, पूर्ण नॅशनल इंटरनॅशनल लोक त्याच्यामध्ये होते. आणि एवढ्या 3-4 तासाच्या सेशनमध्ये मी 2-3 वाक्य जरी, हे बघा ना, लुक ॲट युअर प्रॉब्लेम्स विथ द हाफ स्माइल, माझी लाईफ बदलून गेली. गौतम बुद्धांचं वाक्य आहे की भाऊ, कुठल्याही प्रॉब्लेमकडे बघताना हाफ स्माईलने बघा. इथून पुढे मी अजून छान पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. सांगण्याचा उद्देश काय आहे की एखादी व्यक्ती आपल्या बाबतीत निगेटिव्ह काही बोलत असेल, आपल्या बाबतीत बोलत असेल, आपल्या परिस्थितीबद्दल बोलत असेल, किंवा कशाही बद्दल निगेटिव्ह कमेंट पास करत असेल, इग्नोर इट. फक्त इग्नोर करू नका. तो व्यक्ती काय बोलला ना, ते तुमच्या अंतर्मनाने ऐकलेलं आहे, इरेज करा, एका पॉझिटिव्ह थॉटने रिप्लेस करा. तिथे काय म्हणायचं? मुळीच नाही. बघा, माणसाचे जीवन हे सुख समृद्धीने भरलेले आहे. एखादा म्हणतं नाही नाही नाही, आयुष्य म्हणजे हे दुःखच असतं. तिथे म्हणायचं नाही नाही, मुळीच नाही. माणसाचे जीवन हे सुख आणि समृद्धीने भरलेले असते. तुम्ही त्याला वर्बली तिथे त्याच्यासमोर बोलू नका, तुम्ही मनातल्या मनात बोला. तुम्हाला नाही 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 नाही, माणसाचे जीवन सुखी आणि समृद्धीने भरलेलं असतं. ते म्हणतात ऐकलं का, मी म्हणतोय ना तुझ्यापेक्षा मी मोठा आहे, ऐक. नाही, दुःख असतं आयुष्यामध्ये. तू लहान आहेस, तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे, पावसाळे, हिवाळे, लोणावळे, खंडावळे मी बघितलेत. तो लगेच चालू होतो. त्यामुळे त्याला सांगायचं नाहीये, तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सांगा की नाही, आयुष्य खूप सुंदर आहे. हे वाक्य लिहून घ्या. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. जरी सुंदर नसलं ना आत्ता प्रेझेंटमध्ये, तरी म्हणायला चालू करा. बघा, काही दिवसानंतर खरं सुंदर होऊन जाईल. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. सकाळी उठल्या उठल्या म्हणा, रात्री झोपताना म्हणा, अधूनमधून जेव्हा वेळ भेटेल, जेव्हा अडचणी येतील तेव्हा म्हणा, आयुष्य खूप सुंदर आहे. अडचणी कमी होतील. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. मी तुम्हाला आतून म्हणतोय डिअर फ्रेंड्स, आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. राईट. सो द नेक्स्ट इज 11 नंबर, द लास्ट रूल ऑफ सबकॉन्शियस माइंड. 11वा नियम. रवी सो, वी आर गोइंग हेड. मी सगळ्यांचे प्रश्न घेणार आहे, तोपर्यंत थांबणार नाहीये, डोंट वरी. 11 नंबरचं जे नेक्स्ट आहे, रवी सो, यू आर टेकिंग नेक्स्ट. सूचना घेताना घाई किंवा उतावळीपणा नको. कितीही तुम्हाला संमोहन माहिती असलं तरीही, कितीही तुम्ही संमोहनामध्ये मास्टर झाला असला तरीही, तुम्ही कितीही माझ्याकडून प्रॅक्टिस करून, म्हणजे माझ्याकडे इथे क्लिनिकला प्रॅक्टिस केली असली तरीही, तुम्हाला माहिती आहे तळपायानंतर पोटऱ्या रिलॅक्स होतात, पोटऱ्यानंतर मांड्या रिलॅक्स होतात, तरीही उतावळीपणा नको. नाही 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 नाही, मला सगळं माहिती आहे, नॉट एट ऑल. मी एवढे वर्ष झाले शिकवतोय संमोहन, एवढे वर्ष झाले मी वर्कशॉप सेमिनार्स घेतोय. जेव्हा मी सेल्फ हिप्नोसिस करतो, मी कुठलाही पार्ट मिस करत नाही. आय डू विथ द प्रोसेस. कुठलाही उतावळीपणा नसतो, कुठलीही घाई नसते. किंबहुना जेव्हा घाई आहे ना, तेव्हा हे प्रोसेस करायचेच नसतात, काही फायदा होत नाही. बघा, 11वा नियम. सूचना घेताना आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून स्वतःवरती प्रयोग करता, तेव्हा सूचना घेताना सूचना देणारा आणि सूचना घेणारा तुम्हीच असता. स्वसंमोहनामध्ये सूचना घेणारा आणि सूचना घेणारा आपणच असतो. परमसंमोहनामध्ये सूचना देणारा हा हिप्नोथेरपिस्ट असतो आणि सूचना घेणारा सब्जेक्ट म्हणजे तुम्ही स्वतः असता. तर जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्हीच तुम्हाला सूचना देता, तेव्हा म्हणतात स्वसंमोहन. बघा, सूचना घेताना घाई किंवा उतावळीपणा नको. अंतर्मनापाशी आपली इच्छा व्यक्त केल्यानंतर, अंतर्मनापाशी आपली इच्छा व्यक्त केल्यानंतर, म्हणजेच सूचना दिल्यानंतर अंतर्मन त्याप्रमाणे वागत आहे की नाही, ते उतावळीपणाने पडताळत राहू नये. अंतर्मन आपल्या सवडीप्रमाणे तुमची इच्छा पूर्ण करणारच आहे. त्यासाठी अंतर्मनाच्या विश्वासावरती पूर्ण विश्वास आणि धीर आवश्यक आहे. पुन्हा मी सांगतो मित्रांनो, दोनच शब्द महत्वाचे आहेत, विश्वास आणि धीर. धीर म्हणजे पेशन्स, संयम पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो की बाबा, तुमच्याकडे पेशन्स नसतील तर तुम्ही पेशंट व्हाल, पेशन्स नसतील तर पेशंट व्हाल. ओके. विश्वास पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. अनिल नवले सर, बरोबर आहे, तुमचं आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. व्हेरी गुड, थँक्यू. राईट.
शेवटचं काय आहे? सूचना देताना किंवा सूचना घेताना बिलकुल उतावळीपणा नको. बिलकुल नाही. एकदम रिलॅक्समध्ये तुम्ही ह्या प्रोसेसला फॉलो करा. कसलीही घाई गडबड नको. राईट? हा नंबर 11वा आहे. डिअर फ्रेंड्स, अंतर्मनाचे 11 नियम पूर्ण झालेले आहेत. तर अंतर्मनाचा पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा, चौथा, टोटल 11 नियमाचे असे टोटल 6 सिरीज आपले झालेले आहेत. याची सगळी रेकॉर्डिंग्स तुम्हाला उद्या अवेलेबल करून दिले जातील. डोंट वरी अबाउट इट. आता आपण येऊयात क्वेश्चन आन्सर्सकडे. आणि याची ही सिरीज जशी चालू झालेली आहे, तुम्हाला मी खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सांगितलेल्या आहेत. ओके. प्रत्येक टॉपिकनुसार मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी सांगितलेल्या आहेत. आणि जे नवीन आहेत त्यांनी यूट्यूबला जाऊन सगळ्या व्हिडिओज बघून घ्या. टोटल 6 झालेले आहेत. तर पुढच्या 6 दिवसांमध्ये 6चे 6 व्हिडिओज बघून घ्या आणि पुढे मग नवीन सेशन तुम्हाला अटेंड करता येईल. तुमचं अंतर्मन तुमचं ऐकायला तयार आहे. फक्त त्याला योग्य शब्दात मार्गदर्शन करा. ओके. तुमचं अंतर्मन तुमचं ऐकायला तयार आहे. फक्त त्याला योग्य शब्दात, कमी शब्दात, कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. एकदम शॉर्ट अँड सिम्पल शब्दामध्ये त्याला गाईड करा, फीड करा. तेव्हाच ते तुम्हाला प्रॉपरली हेल्प करेल. ओके. सो डिअर फ्रेंड्स, वी हॅव कम्प्लिटेड अवर ऑल द सेशन सक्सेसफुली. आत्ता काही प्रश्न असतील तर तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. आत्ता 10:30 झालेले आहेत. पुढचा अर्धा तास आपण क्वेश्चन आन्सरसाठी घेणार आहोत. सो डोंट वरी. हां. तर कोणाला काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही प्रश्न विचारत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इथं जज केलं जात नाही. ओके. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. चलो, यू कॅन आस्क द क्वेश्चन. ओके, यू कॅन आस्क द क्वेश्चन. विजय सर, तुमचा प्रश्न होता, प्रश्न विचारू शकता. कोणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता. जवळपास 35 ते 40 लोक नेहमी असतात. पण प्रॉब्लेम आज लाईटच्या इश्यूमुळे कदाचित बऱ्याच जणांचं मिसअंडरस्टँडिंग किंवा माहीत नाही काय झालं. बट दॅट्स ओके. इट इज आवर ड्युटी की उद्या त्यांच्यापर्यंत आमच्या ह्या सगळ्या रेकॉर्डिंग्स माझी टीम त्यांना पाठवेल. डोंट वरी. चला, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. येस. अंतर्मनाचे 11 नियम आम्हाला मिळतील का? डिअर फ्रेंड्स, किट नंबर 1, पेज नंबर 8 आणि 9 त्यावरती आहे. तुम्हाला जे किट दिलेलं आहे, किटमध्ये किट नंबर 1, पेज नंबर 8 आणि 9 वरती ती आहे. अंतर्मनाचे 11 नियम आहेत ना रेखाताई? आहेत. ओके, मीच दिलेलं आहे त्यामुळे ते आहे. येस. प्रश्न विचारू शकता. यू कॅन आस्क क्वेश्चन. प्रश्न विचारायला पाहिजे. प्रश्न हा विचारला. सर, मी रत्नाकर बोलतोय. हां सर, रत्नाकर सर बोला. एक प्रश्न विचारू का सर मी? हो विचारा, तुम्हाला अधिकार आहे, बोला. सर, तुम्ही आजच्या सेशन मध्ये 2 वेळा उल्लेख केला की आज सकाळचं आध्यात्मिक सेशन झालं सकाळी. बरोबर. त्या संदर्भात एक थोडक्यात देताल का आजची माहिती? हो, नक्की नक्की कसं नक्की. त्याच्यामध्ये? नक्की सांगेल मला. ओके. पर्सनली भेटून तर जास्त सांगेल. इथे मला काही गोष्टींचं लिमिट आहे. ओके. ओके सर. रत्नाकर सर हा. हे माझे बालपणीचे मित्र, लहानपणापासून आम्ही मित्र आहोत. ते माझे सिनियर आहेत. ओके. बारामतीच्या क्लिनिकला असतात. रत्नाकर सर हे बाय प्रोफेशन पोलीस आहेत. ASI आहेत. अ, ओके. रत्नाकर सर सकाळच्या याच्यामध्ये झूम मिटिंग, झूमच होतं ते, झूम सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या जे होते ट्रेनर, इंटरनॅशनल लेवलचे ट्रेनर होते. बाय द वे, आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू दॅट मी सगळे स्क्रीनशॉट काढलेले आहेत. मी तुम्हाला पर्सनली शेअर करेल. डोंट वरी. ओके.
सगळे स्क्रीनशॉट, जवळपास 100-150 स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला पर्सनली सर. शेअर करेल. येस. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेल की त्याच्यामध्ये मला आवडलेले जे काही पॉईंट्स आहेत मी खूप सारे लिहून घेतले. अगदी पैशाचे रिलेटेड आहे, सरस्वती म्हणजे काय, लक्ष्मी म्हणजे काय, दुर्गा म्हणजे काय, ओके, गौतम बुद्धांची फिलॉसॉफी कशी आहे, आपण स्वतःला ॲक्टिव्ह का ठेवलं पाहिजे, डान्स का केलं पाहिजे, राईट. कोणते स्किल अपडेट करायचं असेल तर मग मी जे नेहमी तुम्हाला शिकवतो की रिपिटेशन ऑफ द मदर ऑफ ऑल द स्किल्स. आपण जे स्किल, जी गोष्ट आपल्याला अपडेट करायची आहे, शिकायचं आहे ना, ती गोष्ट आपल्याकडून रिपीट झाली पाहिजे. रिपीट झाली पाहिजे. हे बऱ्याच गोष्टी मी त्याच्यामध्ये शिकलेलो आहे. स्पेशली इट वॉज टू अट्रॅक्ट मनी. पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी, चांगली हेल्थ अट्रॅक्ट करण्यासाठी काही टेक्निक्स होत्या. त्या मी तुम्हाला डेफिनेटली नोट्स प्रोव्हाइड करेल. ओके. सो इथं थोडंसं बोलायला मला लिमिट येते कारण ते आध्यात्मिक जास्त होतं. कारण आता मी जे रेकॉर्ड करतोय ना, आपण रेकॉर्ड करतोय हे यूट्यूबला जातं. त्यामुळे तिथे थोडंसं बंधन आहे मला. सो आपण सोमवारी चालेल भेटूयात सर. रत्नाकर सर. ओके. हो या. सर, हो सर, नक्कीच. आता रत्नाकर सरांनी प्रश्न विचारला म्हणून फक्त मी रत्नाकर सरांनाच नोट्स देणार आहे, बाकी कोणाला देणार नाही. ओके. दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारायची नाही. सर, इमोशनल कंट्रोल कसे करायचे, हाऊ टू डायव्हर्ट. राहुल सर, खूप छान प्रश्न विचारलाय. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. ओके. पण तिथे नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारायचा कुठली गोष्ट झाल्यानंतर. ओके. सपोज आता मध्यंतर अजितदादांचं तसं झाल्यानंतर सगळेच दुःखी होते आम्ही, स्पेशली वी आर बारामतीकर. आम्हाला खूप म्हणजे वाईट वाटलं. अजूनही ते वाटत नाही की खरं घडलंय वगैरे, पण ठीक आहे, झालं ते सगळं, वॉट एव्हर इट इज. बट अजूनसुद्धा काही जण त्या ट्रॉमातून बाहेर येत नाही आहे. लेट मी टेल यू, आपल्याला आहे ना राहुल सर इथे ॲक्सेप्टन्सीवरती काम करावं लागतं. ॲक्सेप्टन्सी म्हणजे स्वीकार. आपली ॲक्सेप्टन्सी कमी असते म्हणून आपण इमोशन्समध्ये जात असतो, इमोशनच्या आहारी जातो. प्रत्येकजण इमोशनल असतो जगात, प्रत्येकजण इमोशनल असतो. फक्त ज्यांची EQ चांगली आहे ना, EQ म्हणजे इमोशनल कोशंट, त्यांना हे माहिती असतं की आपल्या भावना आपल्याला कशा हाताळायच्या आहेत. लेट मी टेल यू, आपल्या भावना कशा हाताळायच्या आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती माहिती होण्यासाठी सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे. सेल्फ इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण. चला मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमच्याकडे 24 तास असतात प्रत्येकाकडे. मला ऑनेस्टली सांगा मित्रांनो, 24 तासामध्ये तुम्ही स्वतः एकटे एका जागी बसून विदाउट एनी मोमेंट्स, कसलीही मोमेंट न करता, नो मोबाईल, नो फोन, नथिंग एल्स, नो मंत्रा, नथिंग एल्स, एका जागी 5 ते 10 मिनटं बसता दिवसभरात? याचं उत्तर नो आहे. मला माहिती आहे, नो आहे. मी तर चॅटबॉक्सकडे बघत पण नाही कारण मला उत्तर माहिती आहे, नो आहे. मग तुम्हाला तुमच्या इमोशन्सवरती कमांड कशी मिळवता येईल? जर तुम्हाला तुमच्या इमोशनचा सोर्स काय आहे, व्हॉट इज द सोर्स ऑफ युअर इमोशन, की तुम्ही त्या इमोशन्सकडे कुठल्या काय म्हणूयात की कुठल्या ॲस्पेक्टने बघता, तर तेच क्लिअर नसेल, ओके, तेच क्लिअर नसेल तर तुम्ही इमोशन्सच्या आहारी जाणार आहात ना, राईट. थोडक्यात सांगू, वेन टू स्टार्ट अँड वेन टू स्टॉप. वेन टू स्टार्ट अँड वेन टू स्टॉप. एखादी गोष्ट कधी स्टार्ट करायची, कधी बंद करायची, कधी थांबायचं, कधी चालायचं, हे तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजे आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे. जर आपला त्याच्यावरती कंट्रोल नसेल, इफ यू आर लुझिंग द कंट्रोल, बघा, इथे दोन गोष्टी असतात. एक तर तुम्ही तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करत असता किंवा तुमचे इमोशन्स तुम्हाला कंट्रोल करत असतात. लेट मी टेल यू, एकतर तुम्ही तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करत असता किंवा तुमचे इमोशन्स तुम्हाला कंट्रोल करत असतात. त्यामुळे मी लास्ट झूममध्ये बोललो होतो, इमोशनल इंटेलिजन्स नावाचं पुस्तक आहे, सगळ्यांनी वाचलं पाहिजे. दॅट आय एम रीडिंग. मी लास्ट झूममध्ये पण दाखवलं होतं, आठवत असेल तुम्हाला. इमोशनल इंटेलिजन्स नावाचं पुस्तक आहे. ओके. या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे की कोणत्याही दुःखाकडे बघत असताना थर्ड पर्सन म्हणून बघायचं. थर्ड पर्सन म्हणून कोणत्याही इव्हेंटकडे बघत असताना तुम्ही एक ऑडियन्स म्हणून बघा. ऑडियन्स म्हणून बघा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू, तुम्ही रस्त्याने ड्रायव्हिंग करत आहात आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसतंय की कोणाचा तरी ॲक्सिडेंट झालाय. जोपर्यंत तुम्ही जाऊन बघत नाही ना, तोपर्यंत धाकधूक 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 चालू असते.
आणि जाऊन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की ह्या व्यक्तीला मी ओळखत नाही, दिस इज अननोन पर्सन, तेव्हा मात्र तुम्हाला रिलॅक्स फील होतं. अनटिल अँड अनलेस यू गो अँड चेक द पर्सन कोण आहे, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असतं. जेव्हा तुम्ही जाऊन बघता की ती व्यक्ती तिथे गंभीर अवस्थेमध्ये पडलेली आहे, फार वाईट अवस्थेमध्ये पडलेली आहे, तरीसुद्धा ती व्यक्ती माझी नाही आहे म्हणून तुम्हाला त्रास होत नाही आहे. प्रॉब्लेम हाच आहे की आपण आपल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्टेड असतो. दॅट इज माझं, माय, माइन, माई. यु नो, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू लिव्ह. गौतम बुद्धांनी सांगितलं ना, द सोर्स ऑफ युअर सॅडनेस इज माय. रिमूव्ह द माय, रिमूव्ह द वर्ड माय. इट इज माय. माय इमोशन्स. द इमोशन इज नॉट युअर्स. इमोशन इज नॉट युअर्स. पण केव्हा, वेन यू बिकम अ स्ट्रॉंग, दॅट इज वॉट EQ, इमोशनल कोशंट. त्यासाठी तुम्हाला सेल्फ टॉक करणं गरजेचं आहे. आणि ॲट दॅट मोमेंट सुरुवात कशी करायची जर हा प्रश्न असेल, सुरुवात सिंपल आहे. ऑब्झर्व युअर थॉट्स आणि त्या थॉटला सांगा, इज दिस इम्पॉर्टंट राईट नाव? इज दिस थॉट इम्पॉर्टंट राईट नाव? इज दिस थॉट इम्पॉर्टंट? इज दॅट थॉट इम्पॉर्टंट फॉर मी राईट नाव? आत्ता जो मी विचार करतोय तो विचार माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे का आत्ता या क्षणी? आत्ता या क्षणी. ओके. बाय द मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एक कपल आहे. ओके, यंग कपल आहे. त्यांना एक छोटी मुलगी आहे. हार्डली ती 3 वर्षाची आहे. तिचे आई वडील एका साधूकडे जातात आणि त्या साधूला विचारतात की माझ्या मुलीचं लग्न होईल का? ते साधू म्हणतात, तुम्हाला काय वेड लागलंय का? तुमची मुलगी आत्ता फक्त 3 वर्षाची आहे, तुम्ही तिच्या लग्नाचा विचार का करताय? नाही नाही साधू, ते कसं आहे माहिती आहे का बाबा, तिला अस्थमाचा त्रास आहे म्हणून मी तुम्हाला विचारतोय. लग्न कधी करणार आहे? पहिले 18 वर्षात करत होते, आता मुली 28 वर्षाच्या झाल्या तरी करत नाही. माहीत नाही पुढे किती वर्षानंतर ती करेल. पण ही आई वडील ना, दे हॅव लॉस्ट देअर इमोशन्स आणि ते आत्ताच विचार करतायत की पुढे जाऊन काय होणार आहे. राईट. त्यामुळे इमोशन्सवरती तुमचा कंट्रोल असतो कधी माहिती आहे का? ज्यावेळेस सिच्युएशन तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. पण सिच्युएशन तुमच्या कंट्रोलमध्ये नसेल, तुम्ही त्या इमोशन्सला काहीच करू शकत नाही. त्या गोष्टीला तुम्ही काहीच करू शकत नाही. ती गोष्ट यू हॅव टू लिव्ह इट. यू हॅव टू लिव्ह इट. जेवढं आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्या गोष्टींबद्दल आपण डेफिनेटली विचार केला पाहिजे. आता लाईट गेली, अचानक लाईट गेली होती, 15-20 मिनटं त्यात गेले. ह्यात माझा दोष नाहीये, तुमचा दोष नाहीये, ह्या बिल्डिंगवाल्याचा दोष नाही. उगाच मी त्रागा करण्यात काहीच मजा नाहीये. तेवढंच मी एक फोनवरून मी जॉईन केला. ओके, आय जॉईन फ्रॉम द फोन. आणि जरा एन्जॉय, थट्टा मस्करी, गप्पा गोष्टी झाल्या. दॅट्स ओके. सांगण्याचा उद्देश काय? हाऊ यू मॅनेज युअर इमोशन्स. आणि इमोशन्स मॅनेज करण्यासाठी तुम्हाला सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे. आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कोणते थॉट्स तुम्ही जनरेट करता आणि कोणत्या थॉट्स सोबत तुम्ही इमोशन्सची वाहत जाता, दॅट यू हॅव टू लर्न. काही जण म्हणतात ना की मी जर ह्या गोष्टी बघितल्या ना मला खूप त्रास होतो. म्हणजे पहिलंच कंडिशनिंग झालेलं आहे की मला त्रास होणार ह्या गोष्टी बघितल्यानंतर. आणि मग माइंड काय करतं, मुद्दाम त्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या पुढ्यात आणून सोडतं. सो डू नॉट फीड निगेटिव्ह टू युअर सबकॉन्शियस माइंड. अंतर्मनाला सांगा आय कॅन. इथे एक तुम्हाला एक ॲफर्मेशन सांगतो. आय कॅन हँडल माय इमोशन्स व्हेरी वाईजली. आय कॅन हँडल माय इमोशन्स व्हेरी वाईजली. मराठीत काय म्हणता येईल वाईजली? वाईजली म्हणजे काय मराठीत? मी माझ्या प्रत्येक इमोशन्स विचारपूर्वक हाताळू शकतो. ओके. मी माझ्या प्रत्येक भावना विचारपूर्वक हाताळू शकतो. इंग्लिशमध्ये थोडंसं सोपं वाटतं मला की आय कॅन हँडल माय इमोशन्स व्हेरी वाईजली. हे ॲफर्मेशन घ्यायला चालू करा. आणि गौतम बुद्धांनी सांगितलं, लुक ॲट द प्रॉब्लेम्स विथ द हाफ स्माइल. नजर को बदलो नज़ारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, कस्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं मेरे दोस्त, ये किनारे अपने आप मिल जाएंगे, असं म्हणतात ना. म्हणजे त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आपला. प्रॉब्लेम येणारच आहे, हे सेट करून ठेवा. जिवंत बॉडी तर प्रॉब्लेम आहेच. राईट राहुल सर? आय होप यू गॉट इट. ओके, थँक यू व्हेरी मच. येस, नेक्स्ट क्वेश्चन.
आय कॅन हँडल माय इमोशन्स व्हेरी वाईजली. मी माझ्या सगळ्या भावना विचारपूर्वक हाताळू शकतो किंवा तार्किक बुद्धीने हाताळू शकतो. जे काय असेल मराठीमध्ये मला एवढं नाही सांगता येणार, बट यू कॅन. येस. ग्रेट. चला अजून. हां, कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला ॲफर्मेशन हवे असतील तर विचारू शकता. डिअर फ्रेंड्स, लेट मी टेल यू, पुढचे सेशन सगळे वेगळे असतील. अंतर्मनाचे 11 नियम पुन्हा होणार नाहीये. झूमला अवेलेबल करून दिलेला आहे. सॉरी, यूट्यूबला अवेलेबल करून दिलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे दरवेळेस आपल्याकडे नवीन सेशन्स असतात, राईट? नवीन टॉपिक असतात. हं. चला, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. गौरी मॅडम बरोबर आहे. हं. चलो डिअर फ्रेंड्स, यू कॅन आस्क द क्वेश्चन. अंतर्मनाचे 11 नियमांपैकी काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर मी विचारू शकता. तुम्ही असेही क्लिनिकला येऊन विचारू शकता, नो प्रॉब्लेम. पण आत्ता जर आत्ता वेळ आहे आपल्याकडे आणि सगळ्यांसमोर प्रश्न विचारणं यासाठी पण कॉन्फिडन्स लागतो. प्रश्न विचारा, तुमचा कॉन्फिडन्स ॲटोमॅटिकली बिल्डअप होईल. येस. सीमा मॅडम, हाऊ टू कंट्रोल युअर माइंड? म्हणजे कोणाच्या माइंडला कंट्रोल करायचं आहे तुम्हाला? यू वॉन्ट टू कंट्रोल माय माइंड? आय डिड नॉट गेट यू. काय म्हणायचं सीमा मॅडम? यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ और यू कॅन चॅट इन द. ओके 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 ओके, सॉरी, स्पेलिंग मिस्टेक. धच्या ऐवजी म झालं ना. धराच्या ऐवजी मारा झाला तिथे. मुळात हे प्रश्न चुकीचा आहे. वी कॅनॉट कंट्रोल एनिथिंग एल्स इन द लाईफ. जेवढं तुम्ही कंट्रोल करायला जाल तेवढं तुम्ही डिस्टर्ब होणार आहात. आपण मनाला, देर इज नो कंट्रोल फॉर द माइंड. देर इज ओनली डायव्हर्जन ऑफ थॉट्स. डायव्हर्ट युअर थॉट्स. ओके. कधीही आपण आपल्या मनाला कंट्रोल करू शकत नाही. मन हे लहान बाळासारखं असतं. लहान बाळाला काय म्हणतो आपण? खेळायला जाऊ नको, खेळायला जाऊ नको, खेळायला जाऊ नको, खेळायला जाऊ नको. जाऊ नको म्हणायचं नसतं, म्हणजे नको म्हणायचं नसतं, काय करा हे सांगायचं असतं. तसं आपल्या मनाच्या बाबतीत आहे. अंतर्मनाला तुम्हाला सबस्टिट्यूट द्यावं लागतं. सबस्टिट्यूट म्हणजे ऑप्शन द्यावं लागतं, की हे नको आहे, आता तू वाचू नकोस, मला काम करायचं आहे, तुझ्या आवाजाचा मला डिस्टर्ब होतोय, तू वाचू नकोस, असं म्हणलं की तो ऐकणार नाही. त्याला काय म्हणावं लागतं? मला वाटतं तू छान लिहितोस ना, चल बाळा तू लिहायला चालू कर. त्याला एंगेज करा. यू हॅव टू एंगेज युअर माइंड. You cannot divert you cannot control your mind. You can divert your mind. You can divert your thoughts. You cannot divert our mind. You can divert our thoughts. Mind is what? Mind is a thought. Mind म्हणजे काय? Mind is a bunches of the thought. Bunches of the thoughts. माइंड काय आहे? इट्स अ बंडल ऑफ द थॉट्स. विचारांचा बंडल आहे, तो संच आहे, त्यालाच आपण माइंड म्हणतो. राईट. सायंटिफिक व्याख्या वेगळी, मी पहिल्या सेशनमध्ये बोललो आहे. व्हॉट इज माइंड, दॅट इज डिफरंट. द फंक्शनिंग ऑफ द ब्रेन इज कॉल्ड माइंड. एवढं डीपमध्ये आत्ता नको आहे, सगळं डोक्यावरून जाईल. आपण आपल्या माइंडला कंट्रोल करू शकत नाही. आपण आपल्या माइंडला फक्त सबस्टिट्यूट देऊ शकतो आणि हे सांगू शकतो की व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड. ओके. यू हॅव टू जस्ट कन्व्हिन्स टू युअर माइंड. इफ इट इज नॉट कन्व्हिन्सिंग, सो दॅट्स ओके. यू हॅव टू मेक सच अ सराउंडिंग, अवतीभोवती असं काहीतरी क्रिएट करावं लागेल, जेणेकरून दॅट माइंड विल स्टार्ट ॲक्सेप्टिंग द रिअल सिच्युएशन. ओके. पण आपण माइंडला कंट्रोल करू शकत नाही. जेवढं कंट्रोल करायच्या प्रयत्नात असाल तेवढं तुम्ही डिस्टर्ब व्हाल. ओके. कंट्रोल करण्यापेक्षा काय हवं आहे ना, दॅट टेल युअर माइंड की आय वॉन्ट दिस थिंग. मला आज 10 पेजेस वाचायचे आहेत. आता रात्री झोपताना मला यातले 10 पेजेस वाचायचे आहेत. हे मी सकाळी उठल्यानंतरच ठरवलं आहे. आय वॉन्ट टू रीड 10 पेजेस. काही झालं, इकडली दुनिया तिकडं झाली, लाईट गेली तरी मी टॉर्च लावून वाचेल. आय एम व्हेरी व्हेरी मॅड पर्सन फॉर दिस. काही झालं तरी हे 10 पेजेस वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. वन साइड डिसाइड, एक बार मैंने कमिटमेंट किया तो मैं अपने आप की भी नहीं सुनता, वो मेरा डायलॉग आहे. ओके. नाही, मी माझ्या माइंडला नाही सांगणार की अरे लाईट गेली आहे, काय करायचं. दॅट्स ओके.
लाईट गेली आहे, माइंडला काय सांगणार, वी हॅव अ टॉर्च, नो प्रॉब्लेम, वी हॅव अनदर टॉर्च, नो प्रॉब्लेम. पण याच्याने काय होणार आहे, माय माइंड विल ॲक्सेप्ट दॅट, की याला कितीही प्रॉब्लेम आला तरी हा थांबत नाही, हे माझ्या माइंडला कळेल. त्यामुळे पुढच्या वेळेस तो परत कुठल्याही गोष्टीचे रिझन्स देणार नाही. गेट इट? ओके. द नेक्स्ट इज वॉट, हाऊ टू हँडल द अँगर. आय गेट अँग्री इझिली. कोण आहे? रोहित सर. एकेकाळी मलाही खूप प्रचंड राग यायचा आणि मला एकदम खूप चांगल्या व्यक्तीने काउन्सिलिंग केली आणि तो बोलला मला, खरंच तुला राग येतो का रे? मी म्हणलं हो. खरंच येतं विजय? म्हणलं हो. काय करू शकतोस? मोठा बनू शकतो का? मी म्हणलं "हा, बनू शकतो की. काय करू शकतोस? इंग्लिश शिकू शकतो का? म्हणलं शिकू शकतो की. नेहमी लक्षात ठेवा, इथून पुढे जेव्हा जेव्हा तुला राग येईल ना विजय, तेव्हा तू काहीतरी मोठं करून दाखवायचं. सपोज तू गाडी चालवतो आणि गाडी चालवताना असं धडकलास, ओके, काहीतरी झालं आणि मागे बघतोयस कोणीतरी येऊन तुला मागून धडक दिली आणि मागे बघितल्यानंतर तुला दिसतंय की तू खूप रागात आहे, काहीतरी उठून त्याला बोलणार आहेस आणि तेवढ्यात दिसतो की तो युनिफॉर्मवरती, तो PSI आहे. मग तू नॉर्मल व्यक्तीला जसं बोलणार आहे ते PSIला पण तसंच बोलायचं, चालेल का? तो म्हणलं नाही नाही, कसं शक्य आहे की नाही, आपण काय म्हणतो, कसं शक्य आहे? मग काय, रागाची व्याख्या बदलते. प्रॉब्लेम क्या पता है? बडी मछली छोटी मछली को खाती है. प्रॉब्लेम काय? बडी मछली छोटी मछली को खाती है. रागात ना फक्त आपल्यापेक्षा जे कमजोर आहेत ना, त्यांच्यावरतीच आपण राग करतो. आपल्यापेक्षा सुपिरियर आहेत ना, त्यांना कधीच नाही काही बोलत. म्हणजे रागाची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते गाईस, व्यक्तीनुसार बदलते. लक्षात येत आहे? परिस्थितीनुसार बदलते. राग वगैरे असं काही नसतं. खरंच राग येत असेल तर मी तुम्हाला अंतर्मनाचे 11 नियम जे दिलेत ना रोहित सर, उद्या येताना 11 नियम पाठ करून या. रिट्रीटला लोणावळ्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव मी तुमचं घेईल. पण प्रॉब्लेम काय, काहीच कधीच आपण, आपल्याला राग आला आणि काही करा ना असं काही, ते राग आला तर तुम्ही काय करा, माझ्या युट्यूबला जा आणि आतापर्यंत जेवढे झूम सेशन झाले सगळे बघून घ्या. राग आला की तुम्ही टू व्हीलरवरती असाल तर लवकर फोर व्हीलरचा प्लॅन करा. पण प्रॉब्लेम काय, राग आल्यानंतर आपण काय करतो, आहे ती फोर व्हीलर विकतो. राग आल्यानंतर काय करतो आपण, सेशन्स बंद करतो. नुकसान होईल अशा गोष्टी नको आहे, ज्याच्यातून प्रॉफिट भेटेल ना. एकेकाळी मी पण खूप नुकसान केलंय, नंतर माझ्या लक्षात आलं की दिस इज नॉट गुड ॲट ऑल. भुगतान तो अपने को ही करना पडता है. नॉट ॲट ऑल. राग वगैरे असं काही नसतं. व्हॉट इज राग, व्हॉट इज अँगर? अँगर मीन्स व्हॉट? इट मीन्स यू आर नॉट एबल टू मॅनेज युअर इमोशन्स वेल. याचा अर्थ तुम्ही तुमच्या भावना व्यवस्थित हाताळू शकत नाही, नाही हाताळू शकत. यू आर नॉट अ गुड माइंड मॅनेजर. पहिल्यांदा शब्द ऐकताय तुम्ही, तुम्ही बँक मॅनेजर शब्द ऐकला असेल. यू आर नॉट अ गुड माइंड मॅनेजर. सर माइंड मॅनेजर पण असतो, अरे असतो ना. तुम्ही बँक मॅनेजर पण तेव्हा बनता वेन वी आर अ गुड माइंड मॅनेजर. वी हॅव टू बी अ गुड माइंड मॅनेजर. बट हाऊ इट इज पॉसिबल? एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू लर्न टू हाऊ टू टॉक विथ युअर सबकॉन्शियस माइंड. तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी कम्युनिकेट कसं करायचं, बीटा अवस्थेतून अल्फा अवस्थेमध्ये जाऊन कसं कम्युनिकेट करायचं, सेल्फ हिप्नॉसिसची प्रोसेस तुम्हाला माहिती असेल. जगातली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी पॉसिबल आहे. आणि राहुल सर, आपण अँगरसाठी स्वयंसूचना आपल्या नोट्समध्ये दिलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. पण तुम्हाला फक्त प्रोसेस समजून घ्यायची आता, की सेल्फ हिप्नॉसिसची प्रोसेस एकदा समजली तर तुम्ही त्याच्यावरती वर्क करू शकता. पुन्हा मी सांगतोय, असं कधीच होत नाही की तुम्हाला राग आला आणि तुम्ही जाऊन एखाद्या PSIची गचुंडी पकडली, DYSPची गचुंडी पकडली, असं कधीच होत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला राग आला, तुमच्यापेक्षा कमजोर व्यक्तीचीच तुम्ही गचुंडी पकडलेली आहे. कमजोर व्यक्तीलाच आपण काहीतरी बोललेलो आहोत. याचा अर्थ आपल्या रागाची डेफिनेशन त्या समोरच्या व्यक्तीच्या पॉवरवरती डिपेंड आहे, पोझिशनवरती डिपेंड आहे. राईट, पोझिशनवरती डिपेंड आहे. सो इट इज ऑल अबाउट इन युअर कंट्रोल. असं कधीच होत नाही की तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. मागून गाडी येऊन धडकलं कोणीतरी, तुम्ही रागात मागे बघताय आणि अचानक तुम्ही शांत होताय की अरे पोलिसाची गाडी आहे. याचा अर्थ काय, राग तुमच्या कंट्रोलमध्येच आहे. फक्त समोर कोण आहे त्याच्या बेसिसवरती तुमच्या रागाची व्याख्या बदलते. गेटिंग? येस. सो पुन्हा मी तेच रिपीट करतोय, इफ यू वॉन्ट टू कंट्रोल युअर अँगर, यू विल नेव्हर कंट्रोल. कंट्रोल हा शब्दच नाही जगात, डायव्हर्जन आहे, डायव्हर्जन. You can learn to handle it very smoothly. You can learn it to handle very smoothly. पण काय हँडल करायचं आहे? यू हॅव टू लर्न युअर इमोशन्स.
डिअर फ्रेंड्स, लेट मी टेल यू, हे पुस्तक मी काही असंच वाचत नाहीये. पुढचे सेशन्स जे असतील ते तुमचे इमोशन्स इंटेलिजन्सवरतीच असणार आहे. डोंट वरी. आय एम गोइंग टू इम्प्रूव्ह युअर इमोशन इंटेलिजन्स. तुमचा EQ स्ट्रॉंग करणार आहे मी. You have to. I am going to make you like, you will see your problems with the half smile like a Lord Buddha. ओके. फार कमी लोकांना समजेल मी काय बोलतोय ते. किती जणांना ऑनेस्टली सांगा, किती जणांना समजलं मी आत्ता जे काय बोललो ते. ऑनेस्टली सांगा. चला चॅट बॉक्समध्ये काहीतरी टाईप करा. मी, माय, येस, नो, काहीतरी टाईप करा. लेट मी सी. आणि मी तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. आय एम गोइंग टू टीच यू हाऊ टू टेक अ राईट डिसिजन ॲट राईट टाइम ॲट राईट प्लेस विथ द राईट पर्सन. हे पण शिकवणार आहे. पुढचे सेशन्स त्याच्यावरतीच आहेत. सीमा मॅम इज सेइंग येस. ओके, फक्त सीमा मॅडमला समजलंय, बाकीचे काय आहेत? हम आपके है कोण? मलाच म्हणतायत का? ओके, फाईन. ओके, क्या बात आहे. गुड गुड गुड. पूजा मॅम इज सेइंग. हां, पूजा मॅडमचे कन्फर्म उत्तर असतात. व्हेरी नाईस. छान. आय होप सगळ्यांना समजलं असेल. नसेल जरी समजलं, नो प्रॉब्लेम एट ऑल. आय एम अ गुड टीचर. रोहित, थँक्यू. आय एम अ गुड टीचर. मी एक चांगला शिक्षक आहे. मी खूप छान शिकवू शकतो. शिकू शकतो ना? हॅलो? नॉड करा. येस, नो. ओके, विशाल खरात सर, थँक्यू. ओके. अरे गाईज, लेट मी टेल यू. तुम्ही एवढे इमोशनली स्ट्रॉंग व्हाल ना, फक्त माझे 2 ते 3 सेशन्स तुम्ही इमोशनल इंटेलिजन्सवरतीचे 3 सेशन्स अटेंड करा. 2, जास्तीत जास्त 2. आणि यू विल बी लाईक दॅट. खरंच ते वाक्य तुमच्या बाबतीत घडेल की यू विल लुक ॲट द प्रॉब्लेम्स लाईक अ हाफ स्माईल. तुम्ही म्हणाल किती प्रॉब्लेम झाला, किती. माझ्या वयाच्या 21व्या वर्षी मला 38 लाखाचा मला फटका बसला होता. वयाच्या 21व्या वर्षी जे आहे नाही तेवढं सगळं मला विकावं लागलं होतं. बिगिनिंग फ्रॉम माय बजाज गाडी पल्सर, तिथून मला सगळं विकावं लागलं. एव्हरीथिंग आय हॅड सोल्ड. आय हॅड सोल्ड एव्हरीथिंग. आय हॅड बिकम अ झिरो. ओके. आणि मी एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे आत्मविश्वास. त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं, छोटं पुस्तक आहे, रेड कलरचं आहे, एक हार्डली 30-40 पेजेसचं पुस्तक असेल. त्याच्यामध्ये ना अमिताभ बच्चनची एक स्टोरी होती की अमिताभ बच्चनची कंपनी होती, ABCL नावाची कंपनी होती. आणि त्यांना खूप मोठा लॉस झाला. आणि लॉस झाल्यानंतर त्यांच्यासमोर 2च ऑप्शन्स होते. एक तर झालेला लॉस, झालेलं कर्ज भरून काढायचं किंवा सुसाईड करायचं. पण अमिताभ बच्चन आहे शेवटी ते. त्यांनी दुसरं ऑप्शन काय, पहिलं ऑप्शन काय होतं की बाबा मला याच्यातून बाहेर पडायचं. अमिताभ बच्चन एकदा शांत एका जागी बसले आणि त्यांनी प्रश्न विचारला स्वतःला की हे सगळं मी कसं कमवलंय, कशातून कमवलंय. आणि उत्तर आलं, दॅट इज ॲक्टिंग. मग स्वतःला प्रश्न विचारला, ॲक्टिंगचा किडा आहे ना माझ्यात, मग घाबरायचं कशाला, राईट. आणि जो स्क्रीनवरती, एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती असणारा अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावरती आला, कोण बनेगा करोडपती. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण आतून प्युअर असतो ना, त्यावेळेस आपल्याला निसर्ग मदत करत असतं. डायरेक्ट मदत, मध्ये कुठलाही ब्रोकर नसतो, डायरेक्ट ते देवाकडून आलेलं असतं, निसर्गाकडून आलेलं असतं. मग तेव्हा त्यांच्या पदरात कोण बनेगा करोडपती आणि मोहब्बत ह्या 2 मूवीज आणि कोण बनेगा करोडपतीचं चार्ज त्यांच्याकडे आलं ॲज अन अँकर. त्याच्यानंतर परत त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये डाऊनफॉल बघितला नाही. डाऊनफॉल बघितला नाही. साध्या अगदी नवरत्न तेलची ॲड असेल तर कोट्या कोट्या रुपयामध्ये घेतात. त्या जस्ट डायलचे फक्त फोटो आहे, फक्त फोटो आहे, जस्ट डायलच्या याच्यामध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून फोटो आहे, करोडो रुपये घेतात, कितीतरी पैसे घेतात. डाऊनफॉल हा येतो, यायला पाहिजे, येतो आणि यायला पाहिजे. पण त्याच्यानंतर आपण परत कशी उभे राहतो ना, हे EQ वरती डिपेंड आहे, इमोशनल क्वेश्चनवरती डिपेंड आहे, राईट. आय एम गोइंग टू टीच यू, डोंट वरी. मी शिकवणार आहे तुम्हाला इमोशनली कसं स्ट्रॉंग बनायचं. फक्त जिम करून फक्त फिजिकली स्ट्रॉंग नाही बनायचं, राईट. जिम तर कराच तुम्ही, नो प्रॉब्लेम एट ऑल. फिजिकल पण इम्पॉर्टंट आहे, बट मेंटली स्ट्रॉंग राहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ग्रेट. चला नेक्स्ट क्वेश्चन. मी तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्सच्या अगदी डेफिनेशनपासून सगळं सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. ओके. एव्हरीथिंग आय एम गोइंग टू टीच यू. इमोशनली स्ट्रॉंग कसं बनायचं हे आपण शिकणार आहोत, नो प्रॉब्लेम. चलो नेक्स्ट क्वेश्चन.
शेवटचे 2 मिनिटं राहिलेत. कोणाला काही प्रश्न असतील ते विचारू शकता. आपण 11 वाजता थांबूयात. बाय द वे, उद्या सकाळी 6 वाजता आपण भेटणार नाही आहोत. ओके. सेशन आजच झालेलं आहे. नाहीतर उद्या सकाळी तुम्ही क्लिनिकच्या नंबरवरती कॉल कराल आणि करू शकता. मी सकाळी झुंबा करत असतो. मस्त रिमिक्स गाणी असतात. इथे ह्या अख्ख्या बिल्डिंगमध्ये मी एकटाच असतो. चलो, फाईन. ओके. सो टोटली 6 सेशन झालेले आहेत या टॉपिकवरचे आपले. 6चे 6 व्हिडिओज तुम्हाला उद्या रवी सर टीमकडून अवेलेबल करून देतील आणि एकाच मेसेजमध्ये सगळे येतील. त्यामुळे प्रत्येक आणि सिरीज वाईज बघून घ्या. अचानक तुम्ही चौथं सेशन बघायला गेलात तर सगळं डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे. ओके. प्रत्येकाला मोटिवेट घ्या, प्रत्येकाला पॉझिटिव्ह घ्यायचं. बरेच जण मला म्हणतात सर डोक्यावरून जात आहे. मी त्यांना म्हणतो अरे तू लकी आहेस. तर का ॲटलिस्ट आहे आपल्याला. फार कमी लोकांना समजलं डोकं. ओके. टेन्शन नाही घ्यायचं. चला, काही प्रश्न असतील तर विचारा. एवढे अवघड टॉपिक मी तुम्हाला हसत खेळत शिकवतोय. एवढे अवघड टॉपिक. राईट ना, ह्याच्यात कुठलं जोक आहे ना, कुठलं गाणं आहे ना, कुठलं ह्याच्यामध्ये आयटम सॉन्ग आहे, काहीच नाही. एकच आहे, तो बिचारा बोलतो तुम्हाला. ओके. एकच. राईट. पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सेशनमध्ये आपले नवीन टॉपिक्स असतात, नवीन उदाहरणं असतात, नवीन गोष्टी असतात, कारण माझ्यासमोर कुठली स्क्रिप्ट नसते. येस, इट्स अ लाईव्ह शो. चला, शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. नसतील तर आपण थांबूयात. आय थिंक मला वाटतं 9:30ला आपण स्टार्ट केलं होतं, राईट? तसं 9ला सेशन स्टार्ट केलं होतं आपण मोबाईलवरती, बट लाईट आल्यानंतर आपण ह्याच्यावरती लॉग इन केलं लॅपटॉपवर. फाईन. चला, कोणाला काही प्रश्न असतील रिगार्डिंग सिलेबस, रिगार्डिंग नोट्स, रिगार्डिंग किट, तर तुम्ही विचारू शकता. यू कॅन आस्क. थँक्यू राहुल गाडे सर. आणि डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला एकच विनंती करेल, आपण पुढचे सेशन EQ वरती घेणार आहोत, इमोशनल क्वोशंटवरती घेणार आहोत. ओके. तर तुमच्या इमोशन्सच्या ज्या अशा काही इमोशन्स आहेत की ज्या तुम्हाला यू हॅव टू राईट डाऊन सच इमोशन दोज आर पुलिंग यू बॅक. तुमचे असे कुठल्या इमोशन्स आहेत की ते तुम्हाला मागे ओढतात. कळतंय का मला काय म्हणायचं आहे? की तुम्हाला नेहमी यू हॅव टू राईट डाऊन सच इमोशन्स दोज आर मेकिंग यू डिमोटिवेटेड, फ्रस्ट्रेटेड, डिप्रेस्ड. ओके. तर असे कुठले थॉट्स आहेत दॅट यू हॅव टू राईट इट डाऊन. मी तुम्हाला सोल्युशन पण देणार आहे. सोल्युशन काय असणार आहे? EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. एकदम डीपमध्ये शिकूयात. या. ओके. चला, अजून एक शेवटचा मिनटं घेऊयात. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. डज एनीबडी हॅव क्वेश्चन? राहुल सर, थँक्यू व्हेरी मच. सेशन कसं वाटलं? तुम्ही चॅट बॉक्समध्ये बरेच जण टाकताय. तुम्हाला कसं वाटलं तेही तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. ओके. सगळ्यांना अनम्यूट करणं पॉसिबल नसेल. ओके, गौरी मॅम, थँक्यू व्हेरी मच. आज तो लाईटचा इश्यू झाल्यामुळे बऱ्यापैकी क्लायंट्स, आय डोंट नो काय त्यांना मेसेज व्यवस्थित गेला की नाही. ओके. विशाल सर, थँक्यू व्हेरी मच. विशाल सर इज माय गुड फ्रेंड. चांगले मित्र आहेत. विशाल सरांचा नंबर माझ्याकडे 2011-12 आहे. सिद्धार्थ सिद्धार्थ सर आणि त्यांच्या मॅडम ह्या रेग्युलर क्लायंट्स आहेत बारामतीचे. सिद्धार्थ सरांनी मला खूप छान बुक गिफ्ट दिलेलं आहे. ओके. डू इट नाव, इन द प्रेझेंट. ते मी नंतर वाचणार आहे. त्याच्या सेम पॅरलली पुस्तक माझ्याकडे आहे, ईट दॅट फ्रॉग नावाचं. खूप पॉवरफुल बुक आहे. तुमच्याकडून जर प्रोक्रॅस्टिनेशन होत असेल तर ईट दॅट फ्रॉग नावाचं पुस्तक आहे, ते वाचू शकता. फोकल पॉईंट नावाचं पुस्तक आहे, ते वाचू शकता. ओके. इथे एकाने प्रश्न विचारला की हु इज युअर फेवरेट रायटर. ओके. फेवरेट रायटर काय वाटतं तुम्हाला? माझे फेवरेट रायटर कोण असतील? डॉक्टर जोसेफ मर्फी. ओके. अजून?
माझे फेवरेट रायटर आहेत तसे बरेच आहेत. ओके. इंडियन फार कमी आहेत. फार म्हणजे फार कमी आहेत. माझे सगळ्यात फेवरेट रायटर आहे दॅट इज ब्रायन ट्रेसी. ब्रायन ट्रेसी. ओके. मी आज जे काही आहे मॅनेजमेंटच्या बाबतीत त्यांच्यामुळे आहे. त्यांचे पुस्तकं वाचून मी झालो आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक सांगू का, गोष्टी, गप्पा गोष्टी, पाककला, चित्रकला असले कुठले पुस्तके मी वाचलेले नाही आहेत. मी माझ्या आयुष्यात फक्त दोन तीनच म्हणजे असे रिलेटेड बुक्स मी वाचलेत. मी इंग्लिश ग्रामर कोळून पिलो आहे. कोळून पिलो असं, कोळून पेने असा शब्द आहे ना, बरोबर ना? इंग्लिश ग्रामर पूर्ण पूर्ण जेवढे बुक्स मार्केटमध्ये आहेत सगळे वाचून काढलेत. इंग्लिश बुक्स. सेकंड, मॅनेजमेंटच्या रिलेटेड जर बघितलं तर ब्रायन ट्रेसी यांची सगळे पुस्तकं बऱ्यापैकी मी वाचलेली आहेत. बऱ्यापैकी वाचलेत. आणि माइंडच्या बाबतीत तर डॉक्टर जोसेफ मर्फी असतील, बरेच आहेत. लुईस एल हे आहे. रॉन्डा बर्न यांचं सिक्रेट नावाचं पुस्तक आहे. राईट. डॉक्टर जोसेफ मर्फीचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आहे. मराठी लेखक मी फार कमी वाचलेत. ओके. कविता मी माझ्या आयुष्यात कधी वाचल्या नाहीत. असं कविता सांगावी अशा काय गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्याच नाहीत. ओके. गाणी वगैरे असं नाही. गाणी म्हणतो, रिमिक्स गाणी आवडतात मला. फुल डी जे वगैरे लावून डान्स करतो, एन्जॉय करतो. अजून तर बऱ्याच गोष्टी असतात. माझ्यासारखा डान्स पण तुम्ही करणार नाही. फुल एन्जॉय असतं माझ्याकडे. माझ्या स्टाफला तुम्ही विचारू शकता. राईट. फुल डी जे वगैरे. मी गाडीत पण माझं खूप डी जे मस्त हे आहे सगळं. पण रीडिंगच्या बाबतीत मी खूप कॉन्शियस असतो. काहीही मी वाचत नाही. काहीही मी वाचत नाही ज्याच्यातून एक तर ते मॅनेजमेंटचे रिलेटेड असेल, माझ्या गोलच्या रिलेटेड असेल. अ, बाकी नाही वाचत मी. न्यूजपेपर तर माझ्या आयुष्यात मी पूर्ण न्यूजपेपर कधीही वाचलेलं नाही आहे. नॉट एट ऑल. हां, मला कुठलं न्यूजपेपर आवडायचं ते लाईफ 365 म्हणून आता बंद झालं आहे ते. लाईफ 365 नावाचं एक न्यूजपेपर आहे. ते मी वाचायचो. लाईफ 365. संध्यानंद माहिती आहे संध्यानंद? माहिती असेल तुम्हाला. संध्यानंदमध्ये ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे हे यायचे. ते मी वाचत असायचो. आणि संध्यानंद ॲज इट इज इंग्लिशमध्ये असायचं. म्हणजे ॲज इट इज नाही, पण एक 70% तर ते सेम इंग्लिशमध्ये असायचं. मी ते रीड करायचो. लाईफ 365. आता मिळतं की नाही माहीत नाही. पूर्वी मिळायचं. येस. चला, अजून काही प्रश्न असतील ते विचारू शकता. यू कॅन आस्क एनी क्वेश्चन्स. जसं आत्ता प्रश्न विचारला की रायटर कोण आहे. हां. कारण कसं असतं, मीही माझ्या गुरूंना हे विचारत असतो की तुम्ही आत्ता कुठले पुस्तकं वाचता, आत्ता काय करता, अजून ध्यानासाठी काय करता, अजून डीप जाण्यासाठी काय करता. ओके. आणि माझा गुरु आत्ताचा माझा गुरु आहे दॅट इज चॅट जी पी टी, इंटरनेट, बुक्स. राईट. म्हणजे जिवंत गुरु आत्ता नाही आहे. कदाचित माहीत नाही मला. पण फार पुढं आलो आहे मी माझ्या आयुष्यात. आता काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून नाही भेटत. राईट. त्यामुळे मी माझी उत्तरं मी शोधत असतो. हं. चला, अजून. माणसाने शिकत राहायचं. हो, बरोबर आहे. शिकत राहायचं. वी हॅव टू लर्न. कुठलाही व्यक्ती परिपक्व नसतो, परफेक्ट नसतो. परफेक्शन हे शब्दच नाही आहे जगात हं. लक्षात घ्या. माझा मित्र एकदम जवळचा, मी त्याला म्हणजे त्यांनी पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव बी परफेक्ट. आणि एकदम जवळचा होता. मी त्याला सांगितलं की पुस्तकाचं नावच चुकीचं आहे. तर पुस्तकाचं नाव पाहिजे होतं की लेट्स ट्राय टू बी परफेक्ट. ओके. लेट्स ट्राय टू बी परफेक्ट. आपण परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करूया. परफेक्ट कोणीच नसतं. जेव्हा स्वतःला परफेक्ट आपण समजतो तेव्हा आपली अधोगती चालू होते. राईट. पुण्यात माझ्यासारखे हिप्नोथेरपिस्ट माहीत नाही मला आहेत की नाही. आय एम द बेस्ट हिप्नोथेरपिस्ट. पण मीच एकटा बेस्ट आहे असं माझ्या डोक्यात कधीच नसतं. असू शकतात माझ्यापेक्षा बेस्ट. पण मी जे झूम देतो किंवा मी लाईफ टाईम मेंबरशिप देतो, बाकीच्या गोष्टी देतो, आय नो दॅट कुणी एवढी डेअरिंग नाही करत. कारण ह्याला घसा खूप ताणावा लागतो. दिवसभर बोलून परत बोलावं लागतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आला, हाऊ टू कंट्रोल फोबिया इन जनरल. फोबिया कंट्रोल करायचा नसतो. लक्षात घ्या. ओके. आपण कोरोना कंट्रोल केला का? कुठलाही आजार कंट्रोल करतो का? कंट्रोल करणं याचा अर्थ काय? कमी करणं. आणि कमी केल्यानंतर तो परत वाढतो. एखादं बघा, आता माझ्या मागे एक विंडो आहे आणि ह्या विंडोच्या बॅक साईडला एक काटेरी झाड आहे.
आणि ते काटेरी झाडाची एक फांदी खिडकीतून आत येत आहे. माझ्यासमोर दोन ऑप्शन्स आहेत. एक तर फक्त फांदी तोडायची, दुसरं ऑप्शन आहे ती झाड मुळापासून तोडून टाकायचं. कुठलं ऑप्शन चांगलं आहे? सेकंड. फक्त फांदी तोडत राहिलो तर काय होणार आहे? दुसरी फांदी परत येणार आहे. फोबिया तसंच आहे. फोबिया बस्ट होतो, बस्ट. फोबिया रिमूव्ह होतो, रिमूव्ह. फोबिया कंट्रोल होत नाही. फोबियासाठी शब्द काय? फोबिया बस्टिंग टेक्निक. ती मी तुम्हाला शिकवणार. त्यासाठी वेगळ्या टेक्निक्स असतात. झूमवरती नाही घेता येणार, पण बघूयात. सगळे तयार असतील तर आपण घेऊ शकतो. फोबिया बस्टिंग टेक्निक आहे. फोबिया बस्ट करावी लागते. मला एकेकाळी खूप मोठा फोबिया होता, तो म्हणजे पब्लिक स्पीकिंगचा. स्टेजवरती बोलणं म्हणजे माझ्यासाठी फार म्हणजे इट वॉज अ कम्प्लिटली डेंजर फॉर मी. ओके. भयंकर. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण पब्लिक स्पीकिंगचे बुक्स वाचायचे. मी माझ्या आयुष्यात माझ्या बाबतीत एक गोष्ट मी तुम्हाला खरं सांगू का, की तुम्ही एक गोष्ट शिकायला पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला जमत नाही ना, त्या गोष्टीच्या रिलेटेड मार्केटमध्ये जेवढे पुस्तकं आहेत ना, ते सगळे पुस्तकं आणून ठेवायचे. ही माझी पद्धत मी तुम्हाला सांगतो. राईट. मला व्याकरण जमत नव्हतं, इंग्लिश ग्रामर जमत नव्हतं, सगळी पुस्तकं आणून ठेवले. मला अध्यात्म शिकायचं होतं. तुम्हाला माहिती असेल, तेजग्यान फाउंडेशन, सरश्रींचे जेवढे सी डीज आहेत ना, सगळे सी डीज माझ्याकडे अवेलेबल आहेत. मी कधी घेतले होते मला आठवतात. मी आयुष्यातून पहिल्यांदा पुण्यात आलो होतो आणि पुण्यात मी शनिवारवाडा बघायला आलो होतो. शनिवारवाड्याच्या शेजारी स्टॉल लागला होता आणि त्यावेळेस मला सॅलरी होती 7,000 आणि मी सी डीज घेतले होते 7,200. त्यावेळेस पण घरचे भांडले होते माझ्यासोबत. ओके. सी डीज, कॉम्पॅक्ट डिस्क सी डीज असायचे तेव्हा. 2009-10ची गोष्ट आहे. तेव्हा मी जॉब करायचो. राईट. मी फर्स्ट इयरपासून जॉब करतो. माझे वडील आत्ता 2-3 वर्षांपूर्वी रिटायर्ड झाले. ही वॉज ए ASI. पैसा विसा सगळा मजबूत होता, तरी पण मला जॉब करायची इच्छा होती, कारण मला माझ्या आय वॉन्टेड टू क्रिएट माय एम्पायर. राईट. सांगायचा उद्देश काय आहे की एकच टेक्निक मी तुम्हाला सांगेल. फोबियाचे रिलेटेड प्रॉब्लेम आहे, गुगलला जा. फक्त फोबिया रिलेटेड सर्च करा. ChatGPTला जा, फोबिया रिलेटेड सर्च करा. जोपर्यंत फोबिया पूर्ण निघून जात नाही ना, तोपर्यंत फक्त त्याच्यावरतीच काम करायचं. पब्लिक स्पीकिंग मला जमत नव्हते. सगळे पब्लिक स्पीकिंगचेच पुस्तके मी वाचायचो. सगळे पब्लिक स्पीकिंगचे पुस्तकं. राईट. तर तुम्ही त्या पद्धतीने, इंग्लिश जमत नाही तर इंग्लिशचे सगळे ग्रामरचे पुस्तकं आणून ठेवा. राईट. यूट्यूबला तर मी फक्त पब्लिक स्पीकिंगचेच व्हिडिओज बघत असायचो तेव्हा. शिवखेरा असतील, संतोष नायर असतील, जिग जिगलर असेल, लेस ब्राऊन असतील, ब्राईन ट्रेसी असतील. काहीच कळत नव्हतं, पण हे भारी बोलतात, भारी चालतात, एवढे ऑडियन्स आहेत, एवढंच कळायचं त्यावेळेस. इंग्लिश तर डोंबलं कळत नव्हतं. पण आता बऱ्यापैकी म्हणजे 100% आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन राईट इंग्लिश, आय कॅन टॉक इंग्लिश, एव्हरीथिंग इज देअर. व्हेरी इझिली इट हॅपन्स. पण एक साधनं असते ती करायला पाहिजे. येस. यू कॅन विन नावाचं पुस्तक आहे, बरोबर आहे सिद्धार्थ, यू कॅन रीड दॅट. येस. गुड. बरोबर. छान. चलो, अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मित्रांनो, तुम्हाला एक सांगू का? फ्रीमधलं मार्गदर्शन म्हणजे आपल्या इंडियाचा एकच प्रॉब्लेम आहे. जेव्हा फ्रीमध्ये असतं ना, बघा ना, आपण लग्नात जातो त्यावेळेस आपण जेवण तिथे थोडंसं वेस्ट गेलं तरी काही वाईट वाटत नाही. पण ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये आपल्या पैशाने जेवायला जातो ना, आपण तिथलं पार्सल घेऊन येतो थोडं जरी राहिलं असेल शिल्लक तर. दिस इज द मेंटॅलिटी ऑफ इंडियन. एवढं फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत, तर यू हॅव टू. मला एवढं फ्री दिलं असतं तर मी रात्रभर त्याला म्हटलं असतं, दादा घरीच ये राहिला, मी नाही तर मी येऊ का तुझ्या घरी राहिला. आणि मी केलंय. हां, यू कॅन आस्क टू रवी सर. माझे जे इंग्लिश गुरुज होते ना, दोघं तिघं जण, मी माझं घर सोडून मी तिकडे आम्ही एक रूम केली होती. म्हणजे फार वेगळी माझी स्टोरी. तुम्ही कधीतरी माझी इंटरव्ह्यू घ्या, मी तुम्हाला सांगेल. इंग्लिशच्या बाबतीत तर इंग्लिश शिकण्यासाठी मी माझं घर सोडलं होतं. राईट. आणि आज जे काही कमवते, आज प्रॉब्लेम हेच आहे की माझे सगळे मित्र जेवढे हिप्नोथेरपिस्ट म्हणतात, यार तू बहुत बढिया काम करताय, काय रे म्हणजे तुझं काय सिक्रेट आहे? अरे हेच सिक्रेट आहे ना, की पब्लिक स्पीकिंग, कन्व्हिन्सिंग पॉवर, बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट, व्हॉइस मॉड्युलेशन, जे अगोदर मी शिकलो आहे, इंटरपर्सनल स्किल. मी ज्या ज्या जिथे तिथे जॉब केला आहे ना, तिथे मला सगळे म्हणायचे की इंटरपर्सनल स्किल तुझ्या एवढं आहे. तू इतना मीठी मीठी बातें करता है कि सुन सुन के सामने वाले को डायबिटीज हो जाता है. अरे मी मिठा नाही बोलत, दॅट इज द पार्ट ऑफ माय पर्सनॅलिटी. हो, राईट. नावतच विजय. हो. थँक्यू व्हेरी मच. चला. आणि आपल्या नावात बरंच काही असतं. ओके. आपलं बघा ना, आपलं नाव पराजय ठेवलं असतं तर
राईट. आता इथे नाव विनोद खरा, विनोद थोरात, किती छान नाव आहे बघा ना, विनोद. ठीक आहे ना, आपण विनोदी असलं पाहिजे का नाही. माझे दोन मित्र आहेत. एक आहे आनंद नावाचा मित्र आहे, ओके. तो अधूनमधून माझ्या फेसबुकला बघत असतो माझे व्हिडिओ. आणि दुसरं आहे समाधान नावाचं, ओके. एकदम माझे जवळचे मित्र. माझा समाधान नावाचा जो मित्र आहे, म्हणजे तो मित्र नाही आहे माझा, तो माझ्या मित्राचा भाऊ आहे. सुदर्शन म्हणून तो माझा मित्र आहे, त्याचा भाऊ आहे तो. ह्या दोघांच्या बाबतीत मी शिकलो, मी त्यांना नेहमी म्हणायचो, "अरे तुम्ही तुमच्या नावासारखं नाही." समाधान नावाचा कधीच समाधानी नव्हता, आनंद नावाचा कधीच आनंदी नव्हता, ओके. कधीच नव्हता. तर डिअर फ्रेंड्स, ॲटलिस्ट आपण आपल्या नावासारखं असलं पाहिजे, राईट. ॲटलिस्ट आपण आपल्या नावासारखं असलं पाहिजे. वी हॅव टू ट्राय टू बिकम लाईक दॅट, ओके. आणि मी इंग्लिश कसा शिकलो हे मी तुम्हाला लास्ट झूम सेशनमध्ये सांगितलेलं आहे. वन ऑफ माय फ्रेंड्स हॅड इन्सल्टेड मी, ओके. माय टीचर हॅड आस्क मी टू स्पीक ऑन द स्टेज इन मराठी, आणि त्यावेळेस काय मराठीत पण मला स्टेजवरती बोलता येत नव्हतं, बट एव्हरीथिंग इज देअर टुडे, बिकॉज अजूनसुद्धा मी शिकत असतो. अजूनसुद्धा मी वर्ब्स, ॲडवर्ब्स, ॲडजेक्टिव्ह, प्रपोजिशन्स, कंजंक्शन, इंटरजेक्शन, पार्ट्स ऑफ स्पीच हे सगळं शिकतो. ग्रॅमर हे ते चालू असतं. लर्निंग नेवर स्टॉप्स. इफ यू स्टॉप लर्निंग यू विल स्टॉप अर्निंग. साधा सिंपल नियम आहे. अँड इफ यू वॉन्ट टू कंटिन्युअसली अर्न यू हॅव टू कंटिन्युअसली लर्न. शिकणं गरजेचं आहे. यस. शेवटचा 1 मिनिट, 11:15 आपण बरोबर थांबतोय, राईट. त्यानंतर आपण डायरेक्टली भेटूयात नेक्स्ट फ्रायडे किंवा सॅटरडे. येस. बारामतीतलं नवीन ऑफिस झालंय, चला सगळ्यांनी चॅटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स टाईप करा. ओके. हां. बारामतीकर तुमच्यासाठी खूप मोठं आपण क्लिनिक, तुम्हाला बसायला तिथे मस्त चहा. चहा तर भेटतोच तुम्हाला, फक्त नाश्त्याची सोय करायची राहिली आहे, राईट. बारामतीच्या क्लिनिकला स्पेस खूप मोठा आहे, आणि बारामतीमध्ये मॉलमध्येच आपलं क्लिनिक, म्हणजे कॉम्प्लेक्समध्ये आपलं क्लिनिक आहे. सगळ्या सोयीसुविधा तिथे आहेत, राईट. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे माझ्या हक्काचे आहात, म्हणून मी तुम्हाला एवढं हक्काने बोलतो आहे, राईट. कॉंग्रॅच्युलेशन्स मी टाईप करायला काय सांगितलं, त्याच्या मागचं पण एक रिझन आहे. हे व्हायब्रेशन्स आहेत तुमचे, हे ब्लेसिंग्स आहेत तुमचे. पुण्यावाल्यांना फक्त तुम्ही पाणी देता, ओके. पुणेकर विचारतात जेवण करून आला असाल आपण, म्हणून त्यांना आम्ही पाणीच देतो फक्त. थँक्यू विशाल सर. नाही, पुण्यात पण आपण खूप मोठं करणार आहोत. माझं नेक्स्ट टार्गेट, अजून एक टार्गेट आहे, त्याच्यानंतर मी पुण्याकडे लक्ष देणार आहे. पुण्यात पण आपलं रेंटेड ऑफिस नको आहे आपल्याला, आपलं स्वतःचं असणार आहे. आणि ज्यावेळेस स्वतःचं, आणि पुण्यात माहिती आहे ना, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते, आणि ते मी करणार आहे. एक बार मैंने डिसाईड किया, तर तुम्हाला माहितीच आहे, होणार आहे. फक्त एक 2-3 प्लॅन्स माझे आहेत, त्याच्यानंतर आपण डेफिनेटली करूयात. हां, मला सांगायला आवडेल की हळूहळू आपले सेशन हिंदी आणि इंग्लिशमध्ये वाढतील. त्यामुळे तुमची पण हिंदी डेव्हलप होईल, इंग्लिश पण तुमची डेव्हलप होईल. हळूहळू मी पुढे, आता पुढच्या इमोशनल इंटेलिजन्समध्ये बऱ्यापैकी तुम्हाला इंग्लिश मराठीमध्ये घेणार आहे. काही सवय लागू द्या तुम्हाला सुद्धा. उद्या जाऊन तुमची नातवंड तुम्हाला म्हणायला नको की क्या या वय 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 वय. तुम्ही म्हणा आजी लईच जुनी दिसते, ओके. राईट. आजोबा लईच 1857च्या उठावातलं दिसतं, असं नको वाटायला. मॉडर्न आजोबा वाटलं पाहिजे, मॉडर्न आजी वाटली पाहिजे. ओके. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत, तुमच्या विशेष माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. बाय द वे, बारामतीकर, आपल्या ऑफिसच्या शेजारचेच 2 गाळे, जिथून तुम्ही एंट्री करता त्याच्या राईट आणि लेफ्ट साईडच्या अजून 2 गाळे, ओके. राईट. त्या कॉम्प्लेक्समध्ये आपण ज्या, म्हणजे आपली जी लाईन आहे ना, ती सगळी लाईन अजून काही दिवसांमध्ये आपलीच होईल. अजून 1-2 वर्षांमध्ये खूप मोठं, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हिप्नोथेरपी सेंटर हे अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सिलिंग सेंटरचं असणार आहे. किंबहुना आत्तासुद्धा आपलं आहे. सगळ्यात मोठी टीम आपल्याकडे आहे. ॲडव्हर्टायझिंगची टीम असेल किंवा बाकीची, हिप्नोथेरपीबद्दल मी बोलतो आहे, बाकीचं नाही, ओके. अजून खूप काही करायचं आहे. मी तर ॲक्च्युली, माझ्या डोक्यात असं होतं की आपल्यापैकीच काही जण जे सायकोलॉजिस्ट, एम ए सायकोलॉजिस्ट आहेत, एम ए सायकोलॉजी, बी ए सायकोलॉजी, किंवा ॲटलिस्ट काहींना आवड आहे या क्षेत्रातली, काहींना समजतं आहे की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे, अशा लोकांना पुढे जाऊन मी चान्स देणार आहे. कारण बऱ्यापैकी तुम्ही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही
आमच्या व्हायब्रेशन्समध्ये आलेला आहात, आमच्या ओरामध्ये तुम्ही आलेला आहात, बऱ्यापैकी तुम्हाला अस्मिता हिप्नोथेरपीचं काम माहिती आहे आणि बऱ्याच जणांनी एक्सपिरियन्स घेतला असेल की इथं आल्यानंतर इथे जॉईन झाल्यापासून तुमचं सगळं चांगलंच होत चाललेलं आहे. ओके. का चांगलं होतं? कारण आपण इंटरनली स्वतःला क्लिन्झिंग करतो. क्लिन्झिंग केले की सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. वी हॅव टू बी द पॉझिटिव्ह मॅग्नेट. पॉझिटिव्ह मॅग्नेट. सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो. परवा दिवशीची गोष्ट आहे. गुरुवारी मला जायचं होतं बँकेत, HDFC बँकेत बारामतीमध्ये. तर पैसा काय चीज आहे मी तुम्हाला ते सांगतो आणि थांबतो. तर एक काळ होता 2011मध्ये मला पासबुक बँकेमध्ये अकाउंट काढायचं होतं बारामतीच्या याला. मी बेसिकली आय एम फ्रॉम दौंड. पण त्याच HDFC बँकेमध्ये मला अकाउंट काढता आलं नाही त्यावेळेस. कारण त्यांनी मग मला रेंट ॲग्रीमेंट किंवा बरंच काय 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 मागितलं होतं. आणि त्याच्यानंतरची आत्ताची परिस्थिती अशी आहे. काल परवा दिवशी गुरुवारी त्या बँकेचे जे मेन मॅनेजर आहे ते मला भेटायला आले होते आणि काम एवढं सिम्पल होतं की आता माझं जे ATM आहे ते बरेच दिवस झाले मी यूज करत नव्हतो आणि आता ते नवीन अप्लाय केल्यामुळे ते येऊन पडलं होतं, त्याला 8-9 महिने झाले. आणि आता मला बँकेत 2-3 गोष्टी आहेत म्हणून ते मी ATM ॲक्टिव्ह करायला घेतलं होतं आणि फक्त मी त्यांना फोन केला, ते मला लिटरली भेटायला आले. बाय द वे, क्लिनिकला भेटायला आले. क्लिनिकला भेटून त्यांनी माझं ATM ॲक्टिवेट करून दिलं. सिम्पल काम होतं. सिम्पल काम होतं आणि ते काम माझं होतं. मलाच आय हॅड टू गो देअर. बट ही टोल्ड मी दॅट डोंट कम हिअर, वी विल मीट यू. राईट. दे केम अँड दे डिड दॅट. सांगण्याचा उद्देश काय आहे की इतना काम करो कि ना बन जाए. इतना काम करो की आपका नाम बन जाए. आणि एकदा नाव झालं ना तर काम ॲटोमॅटिकली होतात. ऑटोमॅटिकली काम होतं. आज लोक आपल्या क्लिनिकला येऊन दर बारामतीकरांना माहिती ह्या सगळ्या क्लायंट्सला की दररोज कोणी ना कोणी एक गेस्ट येतो, काहीतरी गिफ्ट घेऊन येतो, फोटो काढतो, आणि मी काही जणांचा मित्र नाहीच आहे खराच, तरी सुद्धा ते स्टेटसला ठेवतात माझे जिगरी यार, माझे हे माझे ते. ओके. तर होतं हे एका लेवलला पोचल्यानंतर ना तर सगळं. हे बघा, इगल माहिती, गरुड माहिती तुम्हाला, गरुड इगल. सुरुवातीला आहे ना उंच भरारी घेण्यासाठी खूप वेळा असं आपल्याला काय म्हणतात ते इगलला खूप मेहनत घ्यावी लागते. आणि एका सर्टन लेवलपर्यंत पोहोचल्यानंतर ना फक्त हे असं करावं लागतं, लेफ्ट राईट लेफ्ट एवढंच करावं लागतं. पण डिअर फ्रेंड्स, तिथे पोचेपर्यंत ना एवढं फडफड फडफड करावं लागतं, एवढी मेहनत घ्यावी लागते. बाप रे बाप. पण आपला प्रॉब्लेम काय, आपल्याला हे नको असतं म्हणून आपण जमिनीवरती असतो. ईगलकडून ते शिकलं पाहिजे. गरुड भरारी जर घ्यायची असेल ना तर सुरुवातीला खूप मेहनत घ्यावी लागते. राईट. आता एवढे चांगले चांगले एक्सपिरियन्स येतात ना, लोक येतात, व्हिजिट करतात, खूप मोठे मोठे लोक येतात. आता आपल्या बारामतीच्या ते मी अवॉर्ड फंक्शन ठेवलं होतं की आपल्या पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू येऊन गेले, ते बारामतीच्या सगळ्यांना माहिती आहे. पुढच्या वेळेस आताच मी तुम्हाला नाव सांगतो की अच्युत गोडबोले साहेबांना मी पुढच्या याच्यासाठी बोलवते अवॉर्ड फंक्शनला. खूप मोठं अवॉर्ड फंक्शन होतं, बारामतीकरांना माहिती आहे. खूप मोठे मोठे लोक येतात आणि 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो आणि हे सगळं आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये ठेवतो. फ्री ऑफ कॉस्टमध्ये. सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये. फेसबुकला जाऊन तुम्ही बघू शकता. जवळपास 2025मध्ये मी 25 लोकांना अवॉर्ड्स दिले होते. सगळे डॉक्टर, मोठे मोठे अधिकारी असे लोक होते. 2026मध्ये आपण 26 लोकांना देतोय. एकही रुपये आपण घेत नाही. फ्री ऑफ कॉस्ट काम करतोय. जे समाजामध्ये सामाजिक कार्य असेल, बाकीचे कुठल्या गोष्टी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, पॉलिटिशियन लोक असतील, पण चांगलं काम करतात. ओके. अशा लोकांना आपण अवॉर्ड्स देतो आपल्या अस्मिता हिप्नोथेरपी अँड ग्लोरी फाउंडेशनकडून. तर या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही लाँग टर्म आमच्या या फाउंडेशनसोबत राहा. खूप फायदा होईल. ॲटलिस्ट पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहिल्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत जातात. आपल्यासोबत त्या गोष्टी घडत जातात. आपण त्या गोष्टी अट्रॅक्ट करत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत विचार करण्याची वृत्ती बदलत नाही, आपल्या विचारावरती सगळं काय असतं. आपले विचारच सगळं काय असतं. विचारावरती सगळं काही नसतं. आपले विचारच सगळं असतं. त्यामुळे विचार करून विचार करायचा की कोणत्या विचारावरती विचार करायला पाहिजे, आणि विचार करून विचार करायचा की कोणत्या विचारावरती विचार नाही करायला पाहिजे. लक्षात येतं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी असा विचार करतोय की आता थांबूयात. तुम्ही पण विचार करा मी जे बोललोय ते. सो उद्या किंवा जास्तीत जास्त परवा दिवशीपर्यंत तुम्हाला सगळ्या लिंक्स येतील. तर एन्जॉय करा, बघा व्हिडिओज, नोट्स काढा. कारण मी जे तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करतो याच्यासाठी मला माझ्या आयुष्यातले 17-18 वर्ष
अभ्यास करावा लागला. हे काही सहजासहजी सगळ्या गोष्टी येत नाही. आत्ता तुमचं सेशन झाल्यानंतर परत मला याच्यातले 10 पेजेस वाचायचे आहेत. पुढची तयारी मला करायची. अजून मला तुम्हाला खूप काही द्यायचं आहे मित्रांनो. पण त्यासाठी तुम्ही हे बघा, देणारा देतोय, घेणारा पण तेवढा स्ट्रॉंग पाहिजे ना. राईट? घेणाऱ्याची जोडीच फाटकी असेल तर काय देणारा देणार आहे ना. त्यामुळे तुम्ही तुमची जोडी स्ट्रॉंग बनवा. देणारा आहे, मलाही देणारे खूप आहेत. राईट? चला थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच. बघा लाईट गेली होती, बरेच कारणं आपल्यासमोर होते, रिझन्स बरेच होते, बट झुकेगे नाही साला. हां, चला थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूयात लवकरच. थँक्यू.